राम राम हरे हरे। हरे कृष्णा. तर मी सगळ्या भक्तांचं स्वागत करतो. मला माफ करा, थोडासा लेट झालं. सो महाराजांची सेवा असल्यामुळे त्यात थोडासा माझा वेळ जास्त गेला. तर आज आपण आवाज वाढवायचा आहे? कमी आवाज आहे थोडा. मला वाटलं मगाशी, पण मला असं वाटलं की मे बी तुम्हाला नॉर्मल आहे. तर हरे कृष्ण थोडा वाढवा अजून. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळे ऑनलाईन भक्तांना आवाज क्लिअर आहे? हाँ प्रभु। हाँ प्रभु जी हो प्रभूजी येतोय। थँक्यू 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 थँक्यू. हरे कृष्ण. तर आज आपण, तुमचं याचं थोडंसं इंट्रोडक्शन झालंय. 9वा अध्याय आज आज चालू आहे. ठीक आहे. ते अध्यायाचं शीर्षक आहे परम गुह्य ज्ञान. बरोबर. हा, तेच राजविद्या राजगुह्यम ते वाला. हा, त्या त्याला छोट्या कंसात लिहिलंय परम गोपनीय ज्ञान. ओके. तर जनरली तुमच्या क्लासमध्ये जे रेग्युलरली असतो, दर रविवारी कौस्तुभ घेतात, तर तुम्ही कुठल्या प्रकारे क्लासमध्ये तुम्ही कसं श्लोक, एका श्लोक बाय श्लोक जातात? श्लोक बाय श्लोक जातात. ओके. आणि तुम्ही त्याला त्याचं उच्चारण पण करतात? मी त्याला सगळे एकत्र रिसाईट. हां. ओके. आपण थोडस त्यात ती पद्धतीच ठेवूया. फक्त थोडस आपण काय करूया की त्याच्यात आपण तुम्हाला, त्याच्या आधी तुम्हाला एक छोटस इंट्रोडक्शन मी देईल, जे म्हणता येईल भूमिका या अध्यायाची. याच्या अनेक सारांश रूपामध्ये हा अध्याय आपण थोडा पाहूया. नंबर एक. नंबर दोन, जसं असतं ना बऱ्याच वेळा त्यात काही काही त्यांनी सेक्शन्स केलेत, काही काही भाग केलेत आणि त्याला छोटे छोटे नावं दिलेत. ते मी जनरली इंग्लिशमध्ये करतो, पण मी प्रयत्न करेल त्याला मराठीमध्ये पण भाषांतरित करायचा. नंतर माझ्याकडे एक अशी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, त्याच्यावर श्लोक बाय श्लोक त्यात जातो आपण. मग ते पाहूया. आणि असं मग आपण जितकं शक्य येईल, तर आपण पाहूया किती आपण करू शकतो. तर एक भक्त आहेत, त्यांनी या अध्यायाला, तुम्हाला माहिती आहे आपण जसं आपण इस्कॉन म्हणतो, ISKCON, याला काय म्हणतो आपण? हे छोटं त्याला अक्रॉनिम म्हणतात इंग्लिशमध्ये. बरोबर. मला माफ करा, माझं मातृभाषा मराठी आहे, पण माझं शिक्षण झालंय कॉन्व्हेंट शाळेमध्ये, त्यामुळे शुद्ध मराठी बोलू नका. तर एनिवेज, तर एक भक्त आहे, त्यांनी एक पूर्ण पुस्तकच लिहिलंय असं, जे त्यांनी पूर्ण गीतेतलं प्रण केलंय. तर जसं या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग, किंवा मग परम गोपनीय ज्ञान. तर जे आपण राजा असतो, राजा म्हणजे काय? एक राजा जो असतो त्याचं सगळं दायित्व त्याच्याकडे असतं. तसं म्हटलं तर पूर्ण गीतेचा जो एक राजा आहे तो हा अध्याय आहे.
म्हणून म्हणून या अध्यायाचं जे एक अक्रॉनिम आहे ते आहे किंग. KING. त्यामुळे हा जो अक्रॉनिम पण आहे ना, हा जो एक लघु शब्द जो आहे तो पण त्या शब्दाशीच किंवा त्या अध्यायाशीच निगडित आहे. त्यामुळे त्याला लक्षात ठेवणं फार सोपं पडतं आपल्याला. कारण बऱ्याच वेळा होतं असं की गीता बरेच जण वाचतात, पण ज्यावेळेस त्याच्याबद्दल चर्चा करायची एक एक संधी असते किंवा मग असं काही घटना घडते जे आपल्याला काही कोट करायचं असतं, तर बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं कुठे काय आहे, है ना. भक्तिशास्त्री कोर्स करायचा एक मुख्य उद्देश हा पण आहे की प्रभुपादाने पुस्तकात कुठे काय लिहिलंय या विषयाबद्दल ज्ञान अर्जन करणे. तर जसं मी म्हटलं की हा सगळ्या पूर्ण गीतेचा एक सार आहे. असं म्हणता येईल की इथे हे भक्त म्हणतात की व्हेरी एसेन्स ऑफ भगवद्गीता, एसेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी आणि व्हेरी एसेन्स ऑफ एंटायर बिंग हा अध्याय. म्हणजे थोडक्याचा अर्थ असा की पूर्ण गीतेचा सार तर आहेच, पण आध्यात्मिकतेचा पण पूर्णपणे इथे सार आहे हा अध्याय. आणि त्यासोबत तेवढंच नाही, पण आपल्या सगळ्या अस्तित्वाचा पण हा एक सार आहे. कुठला? हा जो अध्याय आपण आज चर्चा करतोय, जो 9वा अध्याय. तर जसं मी म्हटलं की जो किंग आहे, तर मी जसं PPT लावून ठेवतो म्हणजे आपल्याला मला दोन दोनदा मला पाहावं लागणार नाही. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं हा सार आहे आणि हा विशेष करून काय एक राजा आहे म्हणजे काय किंग. तर किंगचा अर्थ काय त्यात KING. तर के म्हणजे काय नॉलेज. के म्हणजे काय नॉलेज. श्लोक क्रमांक 1, 2 आणि 3 म्हणजे 1 ते 3 हे सांगतात नॉलेज बद्दल, ज्ञान. मग किंग मध्ये दुसरा शब्द काय असतो? आय, है ना. तो आय जो आहे तो आहे इनकन्सिवेबल रिलेशनशिप. आय म्हणजे मी जर मराठीत आपण चर्चा करूया, जे आपण एक एक भाग पाहूया त्यावेळेस त्या चर्चा करूया. आता हवं तर तुम्ही ज्यांना मराठी इंग्लिश त्यांना कनेक्शन होत नसेल तर ठीक आहे, राहू दे, काय टेन्शन घेऊ नका. फक्त श्लोक क्रमांक 4 ते 10 हे आहे इनकन्सिवेबल. इनकन्सिवेबल म्हणजे काय? अचिंत्य. अचिंत नाते म्हणता येईल, इनकन्सिवेबल रिलेशनशिप. मग पुढचा काय शब्द येतो किंग मध्ये? एन. एन म्हणजे काय? नॉन वर्शिप. म्हणजे असे कित्येक असे मूर्ख लोक असतात जे भगवंताला शरण येत नाही. त्या त्या संदर्भात याच्यात श्लोक क्रमांक 11 ते 25 मध्ये चर्चा होते नॉन वर्शिप बद्दल. आणि शेवटचा जो भाग आहे तो काय? जी. जी म्हणजे काय? ग्लोरीज ऑफ भक्ती. भक्ती मार्गाबद्दलचं गुणगान. ते येणार आपला श्लोक क्रमांक 28 ते श्लोक क्रमांक 34. तुम्ही एकदा परत सांगतो, तुम्ही लिहिलंच असेल पण जस्ट कोणाचं जर सुटलं असेल त्यासाठी. तर जे की आहे तो नॉलेज, जे ज्ञान या परमगुह्य ज्ञान आपल्याला म्हणता येईल. श्लोक क्रमांक 1 ते 3. श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये अचिंत नातं. कोणाचं अचिंत नातं मग हे? भगवान कृष्णांचं भौतिक जगताशी असलेलं एक अचिंत्य नातं. ते इनकन्सिवेबल रिलेशनशिप्स त्यात येणार श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये. पुढे श्लोक क्रमांक 11 ते 25 मध्ये नॉन वर्शिप म्हणजे मूर्ख लोक भगवंताच्या भक्तीलाचा म्हणजे त्याला तिरस्कार करतात किंवा त्याला ते त्याचा अंगीकार करत नाही. आय म्हणजे 4 ते 10. म्हटलं 11 ते 25 मध्ये काय मूर्ख लोक आहे भक्तीला, भक्तीच्या मार्गाला तिरस्कार करतात, त्याला दूर ठेवतात. म्हणजे ज्ञानी व्यक्ती असतात किंवा जे अध्यात्मिक व्यक्ती असतात ते त्याचा स्वीकार करतात. त्याच्यात अजून चर्चा होईल आपली. आणि श्लोक क्रमांक 28 ते 34 मध्ये भक्ती मार्गाची गुणगान, ग्लोरीज ऑफ भक्ती. काय सुटलं मात्र तुमचं? हा हा, त्याची काळजी करू नका. ते मधलं जंक्शन असतं ते. जंक्शन मध्ये काही नॉट नेसेसरी, पण ह्या सगळ्या मुख्य विषय जे अध्याय जे आपले चर्चा करणार आहोत ते आहेत हे 4. परमगुह्य ज्ञान, भगवंताचं भौतिक जगताशी असलेलं एक अचिंत्य नातं. नंतर असे जे मूर्ख व्यक्ती जे भगवंताच्या मार्गाला येत नाही.
नंतर आणि चौथा आहे भक्ती मार्गातलंच गुणगान. म्हणजे काय सुटलं तुमचं? नंबर हवेत? सगळे क्लिअर आहात? आता आपण काय चर्चा करतोय? या 4 विषयांबद्दल या अध्यायामध्ये मुख्य रूपाने चर्चा होते, है ना? क्लिअर आहेत पण सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण एक एक पॉईंट एक शॉर्ट मध्ये पाहूया आणि नंतर आपण मग अध्यायात चर्चा करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. श्लोक क्रमांक 1 ते 3 जे आहेत, मी जर त्याला म्हटलं ज्ञान किंवा परमगुह्य ज्ञान, तर भगवंत इथे या या 3 श्लोकामध्ये विशेष करून भक्तीचे जे 9 अंग असतात यापैकी जो श्रवणम आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिअरिंग म्हणतो, त्या विषयाबद्दल भगवंत त्याचं महत्व इथे सांगतात. जेव्हा मी भक्तिशास्त्र करत होतो, आम्हाला त्यावेळेस जे भक्त शिकवत होते, तर भक्तिशास्त्र शिकवताना आमचे जवळजवळ मला असं वाटतं 2 ते 3 क्लासेस फक्त त्यांनी केले या पहिल्या 3 श्लोकांवरती. एवढा श्रवण हा इतका मोठा आणि इतका गहन विषय आहे, खास करून भक्तांसाठी. पण जर पाहिलं असेल, जनरली आपण कसं वागावं, कुठली गोष्टी कशी करावी, आपण हे कुठे समजतं आपल्याला? जेव्हा आपण आचार्यांना पाहतो. जसं आपल्यासाठी आपले गुरु महाराज आहेत, प्रभुपाद आहेत, भक्तिसिद्धांत ठाकूर आहेत. तर पण पाहिलं तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, काय? श्रवण, हिअरिंग. तर या श्रवण करण्याचे काय योग्यता आहेत आणि काय काय कुठलं योग्य श्रवण आहे, कुठलं अयोग्य श्रवण आहे, है ना? मग श्रवण कोण करू शकतं, कोण करू शकत नाही, याच्याविषयी खूप गहन मध्ये या विषयामध्ये या 3 श्लोकांमध्ये चर्चा होते. जर आपण पाहिलं शिल प्रभुपाद जे आपले एसी भक्तन स्वामी प्रभुपाद आहेत, त्या प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या गुरूंनी कुठली गोष्ट त्यांच्या आयुष्यातली पाहिली होती? जेव्हा दीक्षेसाठी प्रभुपादांचं नाव गेलं होतं, दीक्षा समारंभासाठी गेले होते, तर त्यांना त्यांचं इंट्रोडक्शन चालू होतं किंवा हे व्यक्ती आहेत, हे तुमच्याकडे दीक्षा घेणार आहे आता. तर जसं म्हणलं रे, हे अभय बाबू हे आहेत, जेव्हा असं इंट्रोड्यूस केलं, तर गुरु महाराज म्हटले त्यांचे की अरे मी आहे ना, मला माहिती कोण आहे हा व्यक्ती, काय चांगलं करतो, श्रवण करतो. त्यामुळे हा व्यक्ती जो पण जे काही हा बोलतो त्याचं तुम्ही आता प्रकाशन करा. याचा अर्थ काय? याच्यात आपल्याला समजतं श्रवणाचं काय महत्व आहे. जसं आपण आज क्लासमध्ये पाहिलं, महाराज सांगते कसं आपण महत्वाचं आहे की प्रभुपादांकडनं आपण श्रवण केलं पाहिजे. त्याने एक उदाहरण दिलं एका ब्रह्मचारीचं, जे त्यांना भेटले वैयक्तिकपणे. ते म्हटले की मी 24 तास मी ऐकलं माझ्या शिक्षा गुरूंकडनं, 1 तास ऐकलं दीक्षा गुरूंकडनं, आणि मला आठवत नाही मी किती ऐकलं प्रभुपादांकडनं, है ना? तर प्रभुपाद जे आहेत आपल्या इस्कॉनचे, हे फाउंडर आचार्य आहेत. याचा अर्थ काय? आपली जी पण शिकवण आहे, जी पण शिकवण आपण घेतो, हे विशेष करून कोणाकडनं, जे काही जास्तीत जास्त कोणाकडनं आलं पाहिजे? प्रभुपादांकडनं. विशेष करून प्रभुपादांच्या पुस्तकातून आणि प्रभुपादांचे जे काही त्यांचं जे लेक्चर आहे त्याच्यातून. आणि त्यासोबत आपण आपल्या गुरुवांचं ऐकलंच पाहिजे, ते महत्वाचं आहे. तर हे श्रवण किती महत्वाचं आहे, या पहिल्या 3 किंवा पहिला जो भाग आहे या अध्यायाचा, ज्यात आपण पाहू श्रवणाचं महत्व. श्रवण कसं केलं पाहिजे, कोणाकडनं केलं पाहिजे. भरपूर साऱ्या तुम्ही शास्त्रात पाहाल ना, शास्त्रात बऱ्याच ठिकाणी येतं किंवा श्रवणाचे 4 उदाहरणं दिले जातात. याच्यासारखं श्रवण केलं पाहिजे, याच्यासारखं श्रवण नाही केलं पाहिजे, है ना? तर ते आपण शक्य झालं तर पाहूया, जर वेळ आपला बसला तर. ओके. तर कुठलं पण ज्ञान अर्जन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? हा, ऐकून याल? हा, कुठलं पण ज्ञान अर्जन करण्यासाठी महत्वाची गोष्ट काय? नाही, श्रवण तर एक पद्धत झाली, ती पद्धत आहे. हा, भगवंतावरती श्रद्धा. 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 परफेक्ट, बरोबर माताजी, बरोबर आहे. मला कांता पाटील माताजी, तर माताजी बरोबर सांगितलं, श्रद्धा, फेथ. कारण जोपर्यंत मी तुमची एखाद्या व्यक्ती श्रद्धा नाहीये, तुम्ही त्याचं किती पण ऐका, ते आतमध्ये जाणारच नाही. उदाहरण देतो एक. ध्रुव महाराज जेव्हा त्यांच्या आईनी, जे त्यांच्या सावत्र आईने त्यांच्यावर असा असा व्यवहार केला, तर त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस ते पळत पळत आपल्या सुरुचीकडे आले, बरोबर? सुनीतीकडे आले. चला, तुम्ही आहात, ऍक्टिव्ह आहात. तर जेव्हा ते सुनीतीकडे आले, सुनीतीने काय केलं? सुनीतीने तर सांगितलंय, पा जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर मी असं ऐकलंय मोठे मोठे ऋषीगण म्हणतात भगवंत कुठे सापडतात? वनात. तर विचार करा, 5 वर्षाचा छोटा मुलगा आहे,
आता त्या मुलाचं काय वय असेल किंवा हिचं काय वय असेल? किती वय? हा, 11. आता 11 वर्षाची ही मुलगी आहे सपोज, अर्ध वय करा, 5 वर्ष. एखादा लहान ध्रुवच्या केसमध्ये ध्रुव महाराज एवढा लहान मुलगा, त्याला कुठून एवढं बळ मिळालं की मी चला जातो मी आता? कारण त्याच्या आईवर त्याची श्रद्धा होती. त्या श्रद्धेच्या आधारावरती आईने जे पण सांगितलं ते लगेच ऐकलं त्याने. त्यामुळे आपण जे पण श्रवण आपण करतो, महत्वाचं आहे की आपली श्रद्धेने आपण श्रवण केलं पाहिजे. जो व्यक्तीकडनं आपण ऐकतोय, जसं मी मगाशी प्रभुपादांबद्दल बोललो, जर प्रभुपादांवरती मी श्रद्धा नसेल तर प्रभुपादांचे आपण दिवसभर प्रवचन ऐकू पण ते काहीच आत्मा जाणार नाही. तसं गुरु महाराजांचं पण तसंच आहे. पण गुरु महाराजांकडे दिवसभर प्रवचन ऐकू, दिवसभर कीर्तन ऐकू, पण ते आत्मे जाणार नाही. ते कसं होईल माहिती का? आपलं आपलं स्पंज असतो ना, स्पंज पाण्यात बुडवतो, असं वाटतं ते भरलं गेलं पाण्यात, यात जसं दाबलं तसं सगळं बाहेर होऊन जातं. आपली हालत अशी होईल. आतमध्ये काही जाणार नाही. भरपूर श्रवण होईल, कानाच्या मार्गात कानाच्या द्वारे भरपूर आपण ध्वनी आत्म्या जाईल, पण परिवर्तन होणार नाही. आवाज श्रद्धा, तर श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धाच्या आधारावरती आपण श्रवण करू, आणि जेव्हा त्या आधारे आपण श्रवण करू तेव्हाच मुख्य गोष्ट काय दिसेल आपल्याला? परिवर्तन. परिवर्तन आपल्या वागण्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आदान प्रदान जे करतो त्या त्या पद्धतीमध्ये परिवर्तन दिसेल. त्यामुळे श्रद्धा फार महत्वाची आहे. आणि जो व्यक्ती श्रद्धाहीन असतो, असा व्यक्ती असं म्हणतात की तो परत त्याला या जन्म मृत्यू जरावधी चक्करमध्ये तो परत त्यात अडकून जातो. आणि आपण एका अँगलने पाहिलं की जे पण आपले एक हे स्तर आहेत ना, आदो श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, हे सगळे काय आहेत? जर आपण निष्ठा किंवा आसक्ती, प्रेम, तिथं प्रेम स्टेज पण जातो. प्रेम म्हणजे काय? 100% श्रद्धा है ना. 100% श्रद्धा म्हणजे थोडक्यात प्रेम. आणि आदो श्रद्धा म्हणजे काय? थोडीशी, म्हणजे काहीतरी बस ठीक आहे, ऐकू शकतो व्यक्ती, एवढी श्रद्धा आहे है ना. तर ती श्रद्धा, त्यामुळे आपला मेनली जे आपण कोणा भक्तासोबत जे आपण संग करतो, संगती करतो, त्यातला मुख्य उद्देश काय असतो? आपण कोणा त्या व्यक्तीसोबत संगती करत असतो का? डू वी असोसिएट विथ दॅट पर्सन? आपण त्या व्यक्तीच्या श्रद्धेसोबत आपण असोसिएट करत असतो है ना. त्यामुळे जर आपण एखाद्या अशा व्यक्तीसोबत जर आपण आपले संघ असेल, जो प्रजल्पा करतोय, तर आपण काय, आपली श्रद्धेमध्ये काही वाढ होणार का? काही वाढ नाही होणार. आपण तो प्रजल्पा करण्याची प्रवृत्ती आपण घेऊ त्याच्याकडनं. त्यामुळे असं म्हणतात, जेव्हा पण आपण कोणाची संगती करत असतो, इव्हन भक्तांच्या समूहामध्ये, आपण फार सतर्क असायला पाहिजे कोणासोबत संगती करतोय. कारण जे आपण संगतीचा परिणाम कुठे होत असतो? डायरेक्टली श्रद्धेवरती. कारण की या जगात फार महत्व आहे. पहा, एखादी गोष्ट आपण आपलं एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे आपल्याकडे एखादा मोबाईल आहे की जे पण ऑब्जेक्ट आहे, ते जर गेलं तर ठीक आहे. म्हणजे श्रद्धेवर जेव्हा आघात होतो, त्या व्यक्ती एक एथिस बनून जातो. एथिस म्हणजे काय? नास्तिक बनू शकतो. नास्तिक आणि आस्तिक मध्ये फरक काय? श्रद्धा. एकाची श्रद्धा नाहीये काहीच, आणि एकाची श्रद्धा, थोडीफार श्रद्धा आहे. ते आपली श्रद्धेला आपण काय केलं पाहिजे? त्याला त्याची जोपासना केली पाहिजे. त्यामुळे आजकाल तुम्ही पाहिलं युट्यूबवरती इतके सारे प्रवचन येत आहे, प्रत्येक उठसूट प्रवचन आपण ऐकू शकतो. पण जनरली मी हे रेकमेंड करतो भक्तांना की आपण मुख्य रूपाने आपण प्रभुपादांकडून ऐकलं पाहिजे. दुसऱ्या स्तराला आपण आपल्या गुरु महाराजांकडून ऐकलं पाहिजे, आणि एखादे आपले शिक्षा गुरु असतील तर त्यांच्याकडे ऐकलं पाहिजे. असं नाही, मग चला यांचं प्रवचन पण आहे, यांचं प्रवचन पण आहे. पण मला हे पहा, एक सिंपल गोष्ट आहे, जे ते व्यक्ती ते प्रवचन देतात ते एका विशिष्ट समूहासाठी देत आहे, त्यात आपण नाही. आणि असं पण नाही की तो व्यक्ती आपल्या जीवनात आपल्याला आपला गायडन्स, आपला काउन्सिलर किंवा आपला गाईड करतोय. तो आपल्यासाठी स्पेसिफिक असा गायडन्स देऊ शकणार नाही आपल्याला. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला कुठे प्रवचन द्यायचं आहे, काही इन्फॉर्मेशन हवी आहे, काही माहिती हवी आहे, त्यासाठी ठीक आहे. पण रेग्युलरसाठी जे आपण त्या खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पीकर्स जे आपण ऐकतो, त्यांच्याकडे श्रवण करतो, ते त्यांच्या श्रद्धेच्या लेवलने आपल्याला प्रवचन देत आहे. सपोज जे व्यक्ती आपल्याला गाईड करताना माहिती पाहिजे हा व्यक्ती किती घेऊ शकतो. जसं आईला माहिती असतं की मुलगा किती खाऊ शकेल. आता तुम्ही बाळाला तर समोसा खायला देऊ शकत नाही ना, बाळाला तुम्हाला सेरेलॅकच द्यावं लागेल. आणि समोसा बनलाय, भगवंताला अर्पित आहे समोसा, ऑल्टरवरनं आलेला समोसा आहे, असं म्हणून बाळाला खाऊ घालू त्याची क्षमताच नाही आहे घेण्याची. तसंच तेव्हा श्रवण करताना आपण कसं केलं पाहिजे? महत्वाचं काय की आपण असं की चला आहे युट्यूबवरती मग कोणाकडनं पण ऐका असं नाही. भागवतम क्लास ठीक आहे, ते प्रभुपादांनी सांगितलं, त्या प्रत्येक व्यक्तीकडनं आपण ऐकतो. प्रत्येक भागवतम जो व्यक्ती इथे भागवतम त्याकडे आपण ऐकतो क्लास. त्यासोबतच महत्वाचं काय आपल्याला
वैयक्तिक पण जे आपण आपलं श्रवण करतोय, आपल्या विशेष करून प्रभुपाद, आपले गुरु महाराज, जे पण आपले शिक्षा गुरु आहेत, बस. नंतर जे आपली श्रद्धा जेव्हा एकदम, त्याला इंग्लिश म्हणतात सॉलिडिफाय होते, एकदम ती एकदम सशक्त होऊन जाते, अशा वेळेस आपण मल्टिपल सोर्सकडे ऐकू शकतो, है ना. पण ऍटलिस्ट काही वर्षांसाठी किंवा ऍटलिस्ट इनिशियल एक 10-15 वर्ष तरी ऍटलिस्ट आपण पूर्णपणे. अरे बा, प्रभुपादने किती आज पाहिलं तुम्ही, प्रभुपांच्या पेनड्राईव्ह मध्ये 4073 लेक्चर आहेत. 4073 प्रभुपांनी दिलेले प्रवचन. एवढा वेळ आहे आपल्याकडे, ते ऐकलेत का आपण? प्रभुपादांनी 70हून जास्त पुस्तकं लिहिलीत, ते वाचलेत का आपण? हे जेव्हा आपण या गोष्टी कव्हर करू, विशेष करून प्रभुपादांनी दिलेल्या, मग त्यानंतर जेव्हा आपण बाकी गोष्टींकडे आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला समजतील. बऱ्याच जणांना आचार्यांचे कमेंट्री वाचल्या पाहिजे की नाही वाचल्या पाहिजे, महत्वाचे आहेत. कारण ते आचार्य आपल्याला वेगवेगळा अँगल देतात. पण सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की जे आपले आचार्य आहेत प्रभुपाद, त्यांचा अँगलच माहित नाही आपल्याला, पण बाकी सगळे अँगल माहिती आहे. मग त्याचा काय उपयोग? तेव्हा श्रवणसाठी आपल्याला फार, मी त्याच्यावर काय जोर देतो सारखा, का ती आपल्या ठीक आहे, भक्तिशास्त्री आपण शिकतोय, पण महत्वाचं काय की जसं म्हटलं की याचं ऍप्लिकेशन आपण काय करतो आपल्या आयुष्यात. जेव्हा ते ऍप्लिकेशन समजेल आणि त्याला त्यानुसार आपण आपल्या जीवनात आणू, मगच आपल्याला आपल्या आयुष्यात एक परिवर्तन पाहायला मिळेल. ठीक आहे, तर हे आहे आपला अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक 1 ते 3 मध्ये. नंतर म्हटलं की कसं भगवंताचं एक अचिंत्य नातं आहे. श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये जे आपण चर्चा करणार आहोत. तर याला म्हणतात ऐश्वर्य ज्ञान. श्लोक क्रमांक 4 ते 10 मध्ये भगवंताचा ऐश्वर्य ज्ञानाबद्दल चर्चा होते. तर भगवंताची जी भौतिक जगतासोबत जे एक नातं आहे ते काय आहे, त्याच्यामध्ये भगवंत चर्चा करतील. आणि विशेष करून हे भगवंत इथे का बोलताय, हे ज्ञान हे ऐश्वर्य ज्ञान भगवंत का बोलताय? कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की मी माझ्या बलबुत्यावरती या गोष्टींना समजून घेईल, है ना, त्याच्यावरती आपला खूप विश्वास असतो, है ना. पण इथे भगवंत इथे काय दाखवायचा प्रयत्न करताय की आपण सगळ्या गोष्टींचं आकलन फक्त बाबा जसं म्हणतात ना लॉजिक, तर्काच्या आधारावरती, किंवा फक्त तार्किक, मग ठीक आहे तर्कानुसार हे असं फिट बसतं म्हणजे हे बरोबर आहे, माझ्या तर्कात बसत नाही म्हणजे ते बरोबर नाही. जसं आपण ऐकतो ज्यावेळेस कृष्ण आणि यशोदा जेव्हा ते एकत्र होते, जेव्हा कृष्णाने, जसं ते दाखवलंय बघ शेवटच्या फोटोमध्ये, कृष्णाने आग गेला आणि ज्यावेळेस यशोदेने पाहिलं की अरे तिने खरंच माती खाल्ली का, पण तिला अख्खं सगळे सगळं दिसलं. ते अचिंत्य रूप झालं भगवंताचं, है ना. ते अचिंतता भगवंताची आपले समजते. असं राधेशंभू म्हणतात की फर्स्ट वी शुड नो ग्रेटनेस ऑफ कृष्णा, देन वी कॅन अप्रिशिएट स्वीटनेस ऑफ कृष्णा. याचा अर्थ असं काय, सगळ्यात पहिले भगवंत किती महान आहेत, जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजेल त्या भगवंताची मधुरता आपण समजू शकू. पहिले भगवंत किती महान आहेत हे समजलं पाहिजे आपल्याला. बरेचसे जे मुस्लिम लोक असं असतात ते म्हणतात अल्लाहू अकबर म्हणतात. त्याचा अर्थ काय, भगवंत महान आहेत, भगवंत महान आहेत, ते एवढंच म्हणतात, पण ते महान कसे आहेत ते त्यांना माहित नाही. तर जे आपण याच्या आधारे पण समजायचा प्रयत्न करतो, कसं भगवंताचं ऐश्वर्य ज्ञान जे आहे 4 ते 10 या श्लोकांमध्ये समजतं, कसं भगवंत सगळीकडे आहेत, भगवंत सर्वव्यापी आहेत. हं? भगवंत सगळ्या गोष्टींचा ते 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 त्याचे निर्माता आहेत, सगळ्या गोष्टींचे ते संहारक पण आहेत. हे भगवंतच ही गोष्ट करू शकतात, म्हणून ते भगवंत आहेत, है ना. आणि विशेष करून जसं पहा, एखादा व्यक्ती जो निर्माता असतो किंवा जो पालन पोषण करणारा असतो, तो करता करता काय होतं ना, तो व्यक्ती त्या गोष्टीसोबत आसक्त होऊन जातो. निर्माता आणि पोषण करणारा व्यक्ती त्याची आसक्ती होऊन जाते त्या ज्या गोष्टीची तो काळजी घेतोय त्याच्यासोबत, किंवा त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीची आसक्ती वाढून जाते. तर पण भगवंताचं विशेषतः काय, एवढं सगळ्याचे निर्माता आहेत, एवढं सगळ्यांचे ते नियंता आहेत, एवढं सगळ्यांचे ते पोषक पालन करता आहेत, पण तरी पण भगवंत कसे आहेत, अलिप्त आहेत, न्यूट्रल अँड डिटॅच्ड असं म्हणतात. ते एकदम पूर्णपणे म्हणजे ते ना त्याच्याशी आसक्त आहेत
ना ते निरासक्त आहेत, ते न्यूट्रल आहेत. न्यूट्रलला काय म्हणायचं मराठीत? न्यूट्रल. उदासीन. हा, तटस्थ आहेत, उदासीन. तटस्थ. हा, तटस्थ आहेत भगवंत. तर हे येणाऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये कसं भगवंताचं ऐश्वर्य ज्ञान काय आहे. तिसरा भाग जो होता, काय होता तो? नॉन वर्शिप. की जे मूर्ख लोक आहेत ते भक्तीला म्हणणारे, भक्ती काय नुसतं भक्ती करून कोण, जसं तुम्ही ऐकलं असेल कधी पण, हे जे मी बऱ्याच वेळा ऐकलंय, फक्त हरे कृष्ण महामंत्र जप करून तुम्ही गोलोक वृंदावनला जाऊ शकतात, असं आपण ऐकलं. प्रभुपाद म्हणतात आपल्याला, तुम्ही फक्त 16 माळा जप करा. महापुरुष चैत्र महाप्रभू पण म्हणाले, आणि वैष्णवांचा अपराध करू नका, तुमचं गोलोक किंवा तुम्ही भगवंताला प्राप्त कराल. कोणी विचारणार, अरे फक्त 16 माळा जप करून कोण कसं काय भगवंता धामात जाऊ शकतं, हा जो विचार येतो त्याबद्दल म्हणतोय. तर बऱ्याच वेळा काय होतं की मूर्ख लोकांना वाटतं की फक्त एवढं, असं म्हणतात की भक्ती इज डिसिव्हिंगली सिम्पल. हे एक भक्ताने म्हटलंय त्यांच्या प्रवचनात. भक्ती डिसिव्हिंगली सिम्पल म्हणजे काय? भक्ती एवढी म्हणजे एवढं साधारण प्रकारची प्रक्रिया आहे ती, म्हणजे कोणाला वाटलं रे बा फक्त हरे कृष्णा करून गोलोकला जाऊ शकतो, एवढं सिम्पल आहे, है ना. जनरली आपल्याला काय वाटतं की काहीतरी असं भयंकर कॉम्प्लिकेटेड किंवा फार असं गहन पाहिजे मगच ते होऊ शकतं. तसं दुसऱ्या युगांमध्ये ध्यान करावं लागायचं. किती अवघड आहे ध्यान करणं. ध्यानाला बसा, तुमची रात्री झोप झालेली पाहिजे, आता ध्यानात झोप लागेल, है ना, किंवा झोपेत ध्यान लागेल जे काही, है ना. नाहीतर मग मध्येच भूक लागेल, मध्येच आता मन विचलित होईल. किती काही गोष्टी होऊ शकतात ध्यान करताना. यज्ञ करताना, अरे मग याचा स्टॉक संपला, मग त्याचा स्टॉकच नाही आला, है ना, तूपच संपलं, गायच वाळून गेली, आता दूधच येत नाही तेव्हा तूपच नाही आलं. म्हणजे असं भरपूर गोष्टी होऊ शकतात त्याच्यात पण, खूप व्यत्यय येऊ शकतात. किंवा त्या अर्च विग्रह सेवेमध्ये, आता माझी थोडीफार सेवा असते, मला समजतं किती अवघड आहे अर्च विग्रह सेवा करणे. भक्त कधी, भगवंत तेच आहेत पण भक्त कधी नसतात, भक्तांना शोधावं लागतं. पूजी आज थोडी भगवंताची सेवा कराल का तुम्ही? असं करावं लागतं. तर अर्चविग्रह सेवासाठी पण ते सगळे शुद्ध इन्ग्रेडियंट्स पाहिजे. मग खूप काही कॉम्प्लिकेशन, खूप सारे त्यात मुद्रा आणि मंत्र तंत्र, खूप काय 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 असतं. ते तिन्ही पद्धती किती अवघड आहेत करायला. पण जनरली आपल्याला काय वाटतं, आपल्या मनाचा स्थिती काय असते, अरे एखादी पूजा जेवढी मोठी तेवढी चांगली. तुम्ही पाहिलं असेल ही मानसिकता बऱ्याच वेळा. ते पूजा एकदम इलॅबोरेटली होते, असं वाटतं अरे वा एकदम आज जसं आता श्री संप्रदायामध्ये बऱ्याचशा पूजा फार म्हणजे तासन तास, 2-2, 3-3, 4-4 तास पूजा चालतात त्यांच्या पूजा. त्यांना वाटतं जेवढ्या मोठ्या पूजा तेवढं चांगली, तेवढं जेवढं कॉम्प्लिकेटेड तेवढं फर्स्ट क्लास, चांगली पद्धती, है ना. पण विचार कर, फक्त बसून आपल्याला माळ घेऊन हरे कृष्णामध्ये जप करायचा आहे, त्यात पण एवढे व्यत्यय येतात आपल्याला, है ना. आ हा, महाप्रभू म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल. तुमच्या वेळेचा, काळाचा, तुमच्या जागेचा कुठलाही कसलाही त्याचा व्यत्यय नाहीये. पण तरी पण दुर्दैव, दुर्दैव माझं की तरी पण मला हरे कृष्ण म्हणत मला काहीच वाटत नाही. तसं आपली सगळ्यांची अवस्था आहे. भगवंताने जसं आपली कशी आहे ना, जसं काय एखाद्या क्लासमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळा खूप विद्यार्थी ते क्लासचे परमनंट मेंबर्स असतात. परमनंट मेंबर्स म्हणजे काय, बॅचचे बॅच पुढे पुढे ढकलत, म्हणजे बरेच मुलं 7वीतून 8वीत येतात, 8वीत ते पुढे पुढे जातात, पण हे व्यक्ती एकदम त्या स्थाने स्थिता, असं म्हणतात स्थाने स्थिता श्रुतिगतान. त्यांचं मन एकदम अविचलित असतं, एकदम ते फोकस्ड असतात. एकात्मिका, एकदम ते फोकस्ड, अशा याच्यात ते एका क्लासमध्ये बसून राहतात, है ना. तर मी हे उदाहरण का देतोय की आपली अवस्था अशी आहे कलियुगामध्ये. आपण बाकी युगात आपण फेल झालोय, पण बाकी युगासाठी आपल्याकडे क्षमता नाहीये. द्वापर त्रेता बाकी युगात आपण नाही काय करू शकत. तेव्हा आता भगवंत म्हटलं ठीक आहे बा, काय नाही ना, तुझ्यासाठी स्पेशल, एकदम स्पेशल, फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता, आन्सर शीटवर फक्त नाव टाकायचं आहे. आन्सर पण नका लिहू, फक्त नाव टाका. तुम्ही नाव टाकलं तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. तुम्ही म्हणता अरे मी नाव कशाला टाकू, आपली अवस्था अशी आहे. नाव पण कशाला टाकू मी, तेवढे आळशी पण आपल्याकडे आहे. आपल्यासाठी एवढी साधी पद्धत दिली की हरे कृष्ण फक्त जप करा, अजून काय करा, काहीच नाही करा, है ना. असं म्हणलं की तुम्ही एकदम एकादशी, तो स्ट्रिक्टली एकादशी करा. ठीक आहे, एकादशीला कोणाला शक्य आहे ते एकादशी करा, ज्यांना नाही शक्य ते एकादशी प्रसाद घ्या. पण पण मेन काय, हरिनाम घ्या. आता रिसेंटली हरिदास ठाकूर तिरोभा दिवस होता. भरपूर आपले, मी फार आम्हाला चांगलं वाटलं की किती सारे आपले
भक्त तिथे होते, दिवसभर होते जप करत. तर याचा अर्थ काय की कलियुगासाठी आपल्याला एकदम सोपी पद्धत दिली. पण जे मूर्ख व्यक्तीला काय वाटतं की नाही, हे सगळं भक्ती काय ना, हे सगळं हे सगळी मानसिकता किंवा हे सगळं इमोशनल गोष्टी आहेत. हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या कोणासाठी आहेत? या सगळ्या एकदम भावुक लोकांसाठी. माझ्यासाठी भक्ती नाही, माझ्यासाठी ज्ञान आहे. मी ज्ञान अर्जन करेल. किंवा मी कर्मकांड करेल, असं कोणाला वाटतं? मूर्ख लोकांना. त्याच्यामुळे काय काय करतात ते भक्तीला साईडला करून ठेवतात. तर अशा लोकांबद्दल भगवंत याची चर्चा करतात. ते मूर्ख लोक काय करतात? भक्तीला एक सामान्य प्रक्रिये समान समजतात. 10 नामप्रत म्हणतो आपण, तर ते एक येतो ना की कसं भगवंताच्या नावाला आपण सामान्य समजणे, तो एक अपराध आहे. तसंच हे लोक काय करतात की भक्तीच्या याला ते सामान्य समजतात. मग या सेक्शनमध्ये भगवंत म्हणतात, महात्मा कोणाला म्हणायचं? महात्मा नसतो महापार्थ दैवीम प्रकृती आश्रित. महात्माची डेफिनेशन काय? दुरात्मा एक आहे मूर्ख लोक, आणि महात्मा कोण आहे? मग भगवंत याच्यात त्याची चर्चा करतात. मग भगवंत 3 विशेष स्तरांबद्दल म्हणतात. 3 प्रकारचे जे लोक माझी इनडायरेक्ट माझी उपासना करतात. इनडायरेक्ट, एक आहे डायरेक्ट उपासना, जसं आपण डायरेक्ट भगवंताची सेवा करतो, भगवंत डायरेक्ट नाव घेतो. बरेचसे लोक इनडायरेक्टली, म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष रूपाने भगवंताची काइंड ऑफ अर्चना करत असं असं म्हणता येईल आपल्याला. त्यात कोण कोण येतं? एकत्वेन, विश्वतोमुखम आणि पृथक्त्वेन. एकत्व म्हणजे याचा अर्थ काय की जे निर्विशेषवादी आहेत ते एकत्व, भगवंतासोबत एक होणारे. दुसरं काय काय? विश्वतोमुखम, जे विश्वरूपाची पूजा करतात. भगवंत कोण आहेत? विश्वरूप, विश्वरूपाबद्दल चर्चा होते तिथे. आणि पृथक्त्वेन, पृथक म्हणजे काय? वेगळा. पृथक्त्वेन म्हणजे काय? इथे जे देवी देवतांची पूजा करतात, तिसरी कॅटेगरीला भगवंत चर्चा करतात. पण भगवंत म्हणतात या तिघांपैकी एकत्वेन, विश्वतोमुखम, पृथक्त्वेन पैकी जे पृथक्त्वेन आहेत ते ऍटलिस्ट या सगळ्यांपेक्षा बरे आहेत. ते बेस्ट नाही आहेत, बरे आहेत, असं भगवंत म्हणताय, है ना. आणि हे सगळं सांगितल्यावर नंतर चौथ्या सेक्शनमध्ये, चौथ्या भागामध्ये भगवंत भक्तीचं गुणगान करतात. विशेष करून भगवंत एक व्यक्ती आहेत इथपासून चालू करतात. भगवंत एक व्यक्ती आहेत. आणि हा जो भगवंत, जसं म्हणतात की आपण म्हणतो की परमात्मा, ते 3 स्तर येतात भगवंताला समजण्याचे. कुठले कुठले? काय काय? पहिला ब्रह्म, परमात्मा, भगवान. हरे कृष्ण. मला पहिला नाही, पहिला ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. या भगवान. या अध्याय या 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 सेक्शन मध्ये विशेष करून कसं भगवंताचं जे एक व्यक्ती स्वरूप आहे, हे कसं आहे, हे उच्चतम आहे आणि हे परिपूर्ण आहे. या 2 गोष्टींवर भगवंताची चर्चा करते या सेक्शन मध्ये. पण त्यासोबतच जर आपल्या एखादा उच्चतम गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल, त्यासाठी काय लागतं? जसं एखाद्या व्यक्तीला पीएचडी करायची असेल, क्वालिफिकेशन लागतं. अशा व्यक्तीला पात्रता लागते. आता कोणी सपोज 10वी-12वी पास असेल तर चला मला पीएचडी करायची, त्याला थोडं कोणी उभं करणार आहे? किंवा बऱ्याच वेळा एंट्रन्स एक्झाम असतात, ते काय असतात? व्यक्तीला पात्र बनवण्यासाठी, की हे व्यक्ती पात्र आहेत आणि हे व्यक्ती अपात्र आहेत. ती पात्रता आपल्याला यासाठी हवी, भगवंत याच्यात म्हणताय. मग ती काय पात्रता भगवंताला जाणण्याची? ती आहे की असा व्यक्ती जो आहे हा भक्तीच्या माध्यमातून शुद्ध होतो. जेव्हा एखादा व्यक्ती चेतना परिपूर्णपणे शुद्ध होते आणि असा व्यक्ती कुठल्या पण स्वार्थी विचारांपासून तो स्वतःला त्याने वेगळं ठेवलेलं असतं, अशा व्यक्तीला भगवंत परिपूर्णपणे समजू शकतात. जसं तुम्ही पाहतात गीतेच्या इंट्रोडक्शन मध्ये रूपात लिहितात की जर कोणा व्यक्तीला गीता समजायची असेल, त्याला कोणासारखं व्हावं लागेल? अर्जुनासारखा. अर्जुन कसा होता? नॉन एनव्हियस, निर्मत्सर. भागवतमध्ये पहिल्याच्यात येतं ना, निर्मत्सरानाम सताम, है ना. जो व्यक्ती निर्मत्सर असतो तो व्यक्तीच हे ज्ञान घेऊ शकतो.
पण निर्मत्सर असणं का महत्वाचं आहे, कोण सांगणार? निर्मत्सरता का महत्वाची आहे हे ज्ञान घेण्यासाठी, त्या भगवंतांना समजण्यासाठी निर्मत्सरता का महत्वाची आहे? माझा प्रश्न सगळ्यांना समजला? शरणागती हा भक्तीचाच एक भाग आहे ना. ती शरणागती भक्तीचा भाग आहे, पण मी विचारतोय की जो निर्मत्सरता आहे, म्हणजे कोणाप्रती मत्सरता नसणे, ही गोष्ट का महत्वाची आहे आपल्या आपल्या जीवनामध्ये? त्याच्याशिवाय आपल्यामध्ये नम्रता येणार नाही प्रभूजी. ओके, आणि मी मी भगवंता इतका श्रेष्ठ आहे हे समजतो तो मत्सरी असतो. ओके, ठीक आहे. अजून हा प्रोजेक्ट इथे क्लासरूम मध्ये विचारूया आपण. हा, ओके, मी करता आहे प्रभूजी. हा, मी मत्सरी आहे म्हणूनच तर मी या जगात आलोय, अन्यथा मी भगवंताशीच मत्सरी केलंय म्हणूनच ते भौतिक बरोबर. जगात आलोय. येस, आपण पाहिलं रे, भगवंत एवढी छान आपल्या भक्तांसोबत एवढं सगळं क्रीडा करताय. आपल्या वाटतं मी तिथे का नाही, तिथे कृष्णच का बरं, या विचाराने आपण इथे आलो ना. हा जर विचार नसता तर आपण सगळे आता भक्ती कोर्स करायला लागला नसता आपल्याला. एक्झाम नवीन असती लागली हे ना. बरंचसे आपण काय होतं, सकाळी आपण संडे फी साठी येतो, प्रसाद घेतो, मग भक्तिशास्त्री येतो. बऱ्याच वेळा आपल्या दोन्ही पापण्या एकमेकांना भेटू इच्छिता. होतं असं, दोन्ही पापण्या म्हणता, अरे आपण खूप वेळापासून वेगळं आहोत, थोडं एकत्र आलं पाहिजे आपण, है ना. असं करायला असं लागलं आपल्याला जर आपण आध्यात्मिक जगतात असतो. त्या मत्सरतेमुळे आपण इथे आलेलो आहोत. त्यामुळे आता काय करायचं इथे राहून आपल्याला? सुधारायचं स्वतःला. ही मत्सरता काढून आपल्याला परत भगवंताच्या धामात परत जायचंय. पण त्यासाठी आपल्याला पात्रता लागेल, आणि दुसरं त्यासाठी आपल्याला एक मूल्य द्यावं लागेल, मगच आपण भगवंताला प्राप्त करू शकू. ओके, आणि विशेष करून ह्या जो शेवटचा जो भाग आहे, ज्यात भक्तीविषयी चर्चा होते, विशेष करून भगवंत कसे पार्शल आहेत. तुम्ही ऐकले पार्शॅलिटी? अरे त्या भक्तांनी पार्शॅलिटी केली, त्यांनी 2 गुलाबजाम दिले, मला 1च गुलाबजाम दिला, त्याच्या मित्राला 3 दिले. पार्शॅलिटीला म्हणतात. इथे पाहायला मिळतं की अरे त्या भक्तात ती प्रवृत्ती कुठून आली? भगवंताकडनं आली ना. भगवंत पार्शल आहेत आपल्या भक्ताला. 7व्या स्कंदामध्ये जो पहिला अध्याय आहे, त्याचं काय काय शीर्षक आहे माहिती आहे? भगवंत हे इम्पार्शियल आहेत असं, म्हणजे कृष्णा इज इम्पार्शियल, असं काहीतरी नाव आहे त्याचं, मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण माझा पॉईंट काय आहे की तिथे सगळे शास्त्रात म्हटलं की भगवंत एकदम इक्वल आहेत, भगवंत सगळे, पण ऍक्च्युली पाहायला गेलं भगवंत कसे आहेत, थोडस त्यांचा कल कुठे असतो, भक्तांकडे थोडा कल तिकडे, त्यांचा कल तिकडे झुकलेला असतो. जसं आपण म्हणतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभावामी योगे योगे. एक एक पाहूया आपण. परित्राणाय साधूनाम, भगवंताला यावं लागतं यासाठी, भगवंताला यायला आवश्यकता आहे. विनाशाय दुष्कृताम, आवश्यकता आहे भगवंताला वैयक्तिकपणाची. धर्म संस्थापनार्थाय, आवश्यकता आहे भगवंताला याची. तर ते तर म्हणताय, या तिन्ही गोष्टींसाठी भगवंताची वैयक्तिक आवश्यकता नाहीये. जसं आता तिसरं काय होतं, धर्म संस्थापनार्थाय, त्यासाठी एक प्रभुपाद सफिशियंट आहे. एक व्यक्ती प्रभुपाद आलेत, धर्मस्थापन करून गेलेत, प्रभुपादांकडनं होऊ शकतं ते गोष्टी, म्हणजे भगवंताला स्वतःला करायची आवश्यकता नाहीये. विनाशाच्या दुष्कृताम, भगवंताला करायची आवश्यकता आहे का? सपोज आता कोणी असा मोठा असुर आहे, भगवंताला मॅक्सिमम काय करायचंय, काही क्षणासाठी त्या हृदयाचं गती बंद करायची, तिथल्या तो मरून जाईल हार्ट अटॅक येऊन. भगवंताला वैयक्तिकपणे कोणाला मारायची आवश्यकता नाहीये. किंवा परित्राणाय साधूनाम, वैयक्तिक करायची आवश्यकता नाहीये. भगवंत आपल्या इच्छाशक्तीने ते करू शकतात. भगवंत काय येत आहे, आपल्या भक्तांसाठी येत आहे, दुसरं त्यांचं काही कारण नाही आहे. जेव्हा याचा उद्धार करायचा, हे काय सगळं म्हणजे ऍडिशनल गोष्टी आहेत. मुख्य भगवंत काय येत आहे की माझा भक्त आहे. जर तुम्ही ती कथा ऐकली असेल अकबर आणि बिरबलची, एकदा अकबर म्हणाला की अरे तुमचा भगवंत स्वतः काय येतात, त्यासाठी चर्चा चालू होती थोडीफार. मग ते म्हटलं तुमचा प्रश्न उत्तर मी आता नाही देणार, आपण एकदा जाऊया कुठेतरी, मग नंतर उत्तर देतो याचं. मग काही दिवस, भरपूर दिवस उठून गेले. मग त्या दिवशी ते म्हटले, बिरबल म्हटले अकबरला की एक काम करा,
तुमचा जो सगळ्यात छोटा नातू आहे ना, त्याला घेऊन तुम्ही चला आपण जाऊया, आपण एकदा छोटासा एक तलावात जाऊया, छान तिथे कमळ वगैरे आले, फुलं आहेत, आपण ते पाहूया. आणि जसं ते गेले, बिरबलने काय केलं, ते परत फेकलं खाली. आणि पहिल्या अकबरनी सैनिकांनी स्वतः स्वतःची उडी मारली. तर ते म्हटले की हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. भगवंत काय येत आहे, त्याच्या भक्तासाठी येत आहे. भगवंताला बाकी गोष्टींसाठी घेणं देणं नाही आहे, पण त्याचं भक्त आहे आणि ते स्वतःचा माझा भक्त आहे तो. त्याचं संरक्षण करणे, जे काय त्याला त्याचं पालन पोषण करणे, ही माझा माझा तो भाग आहे, काय भगवंत येत आहे. आणि त्यासोबत याच्यात या या भागात चर्चा होती कशी जी भक्ती आहे ही प्रत्येक व्यक्तीला शुद्ध करते. भक्ती प्रक्रिया असं म्हणतात ना की जसं 6व्या स्कंदामध्ये अजामिलच्या भागामध्ये त्या सेक्शनमध्ये तिथे खूप आधी चर्चा होते, परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी चर्चा चालू असते. मग ही पद्धत नाही, ही पद्धत नाही, ही पद्धत नाही, ही पद्धत नाही, ज्ञान अर्जन केल्याने शुद्ध होऊ नाही, ती परिपूर्ण पद्धत कशाला म्हटली, भक्ती म्हणजे हरिनाम घेण्यात त्यांनी सांगितलं. हरिनाम घेणे आणि एखाद्या चुकीच्या कृत्याबद्दल पश्चाताप करणे हे सारखं आहे, किंवा ते असं ते म्हणतात की हरिनाम घेऊन ऍक्च्युअली व्यक्ती खऱ्या अर्थाने पश्चाताप करतो, है ना. तर इथे इथे भगवंत काय म्हणतात की जेव्हा भगवंताच्या विषयी आपण चर्चा करू की भगवंताविषयी विचार करू, भक्ती अशी प्रक्रिया आहे, भक्ती करण्यात ही सुसुखम आहे, भक्ती फार सुसुखम आहे. आता आपण अनुभव घेतो याचा, प्रसाद सुसुखम आहे, है ना. या जगामध्ये कित्येक असे लोक आहेत, जसं मी परत एका त्या पॉईंटला परत रिपीट करतो की जगात किती लोक आहेत, अनेक असंख्य लोक आहेत ज्यांना झोपण्यासाठी गोळी खावी लागते, है ना. पण भक्तांसाठी किती स्वाभाविक येते, म्हणजे भक्तांना सांगावं नाही लागत की एकदम स्वाभाविक आहे ना. म्हणजे अगदी न्यू वृंदा नावाची एक कम्युनिटी पाश्चिमात्य देशात आहे, परमपूज्य राधानाथ महाराज तिथे होते. तर ते एकदा ते सांगत होते, ते म्हणत होते की एकदा तिथे भक्त फार कष्ट करायचे, म्हणजे त्यांचं असं की मंगलारतीच्या आधी 16 माळा झाला पाहिजे, हा नियम. ज्याच्या मंगलारती आधी माळा होत नाही तो व्यक्ती मायेमध्ये आहे असं म्हणायचे. आणि सगळ्यांच्या माळा आधी होऊन जायच्या, आणि असा दिवसभर शेतात काम असायचं किंवा त्या त्या प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड ते त्यांचा वेळ द्यायचा. तर एकदा काय झालं, त्यांचं काय असं, मंगलारती झाली की लगेच गुरुपूजा व्हायची, म्हणजे 5:30ला गुरुपूजा, आणि लगेच भागवतम क्लास, आणि लगेच ब्रेकफास्ट घेऊन बाहेर शेतामध्ये किंवा जे काही साईटवरती. ते एकदा एक सगळे प्रवचनाला बसले होते, जे वक्ते होते त्यांनी जय राधा माधव चालू केलं गायला. जय राधा माधव संपत नाही तोपर्यंत त्यांना झोप लागली, आणि तेव्हा समोरच्यांना पण ते तर ऑलरेडी जय राधा माधवच्या आधीच ते झोपले होते. म्हणजे झोप आपल्या म्हणजे भक्तांसाठी, म्हणजे भक्ती करणे फार सुसुखम आहे, माझा हा पॉईंट आहे, मुख्य पॉईंट तो आहे. पण इथे तर भगवंत म्हणतोय भागात की कसं भक्ती करताना पण सुसुखम आहे, भक्तीचा मार्गाचा अवलंबन केल्याने ते करता करता आपलं शुद्धीकरण कधी होतं आपल्याला समजत नाही, कधी हृदयामध्ये परिवर्तन झालं, कधी हृदयातलं ते सगळं कल्मश निघून गेले हे आपल्याला समजत पण नाही. अशी भक्तीचा एक विशेषता आहे. आणि भक्तीच्या मध्ये शुद्ध झाल्यामुळे एक व्यक्तीला पात्रता मिळते भगवत धामाला परत जाण्यासाठी, या प्रकारे. तर हे आहे आपल्या 4 अध्याय, या एका अध्यायामधल्या 4 भागांबद्दलचं एक थोडंफार विवरण. तर आता आपण 9व्या अध्यायाच्या या समुद्रामध्ये उतरायचा प्रयत्न करू आणि पाहू कितपर्यंत आपण जाऊ शकतो खाली, आणि कुठले कुठले रत्न या समुद्रातून खालून आपण बाहेर काढू शकतो. ते परमगुह्य ज्ञान जे ऑनलाईन बघतायत तुम्ही, मी हे पीपीटी पण शेअर करतोय, ते एक मी पुढची स्लाइड चेंज करणार आहे आता. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये असाल तर तुम्ही त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तर हे वरचं कसं जाणार, तर इथे अध्याय क्रमांक 7 आणि अध्याय क्रमांक 9 याच्यातलं काही समानता दाखवल्यात, खूप समान आहेत. बऱ्याच वेळा भगवंत काय करतात, काही काही गोष्टी रिपीट करतात, परत परत सांगतात, कारण त्याचा अर्थ काय, एखादी गोष्ट जेव्हा रिपीट होते याचा अर्थ काय,
ती गोष्ट फार महत्वाची आहे. हो ना, हरेर नाम 3-3दा म्हटलंय. जसं म्हणतो कधी कधी दूधवाला असतो, आपल्या उद्या 2 लिटर दूध पाहिजे, रेग्युलर 1 घेतो पण 2 पाहिजे, पण त्याला काय म्हणतो, 1 लिटर दूध उद्या अजून पाहिजे, तो टाकताना म्हणतो. टाकल्यानंतर अरे उद्या 1 लिटर दूध पाहिजे, तो सायकल बसून जातो, थोडा दिवस 1 लिटर दूध पाहिजे उद्या. याचा अर्थ काय, तू विसरू नको बाबा, आम्हाला दूध पाहिजे. ते पॉईंट. त्या भगवंत बऱ्याच वेळा काही काही गोष्टी ना या प्रकारे रिपीट करत असतात. तर हे सामान, हे काय एक थोडाफार एक साम्य आहे अध्याय क्रमांक 7 आणि अध्याय क्रमांक 9 मध्ये. कृष्णाकडून श्रवण करणे, जसं आपण मगाशी म्हटलं श्रवणाबद्दल चर्चा होते पहिल्या 2-3 श्लोकामध्ये. मग कृष्ण आणि भौतिक प्रकृतीचे संबंध आपण पाहिला, कसं अचिंत शक्ती भगवंताचे संबंध कसं भौतिक जगाशी येते आहे. भौतिक संसारात कृष्ण शक्ती, कृष्ण भक्ती की देवपूजा काय केलं पाहिजे आपण. 3 प्रकारचे पाहिले लोक, एकत्वेन, विश्वतोमुखम, पृथकतेनं. त्यातल्यात पृथकतेनं त्याला बेटर आहे. पृथकतेनं म्हणजे काय, देवदेवतांची पूजा करणारा. मग आपण कृष्णाची भक्ती केली पाहिजे की आपण पूजा केली पाहिजे, या याच्यात येतं. 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. मी तुम्हाला याचा PDF करून तुम्हाला देऊ शकतो, तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही एकदम अर्ध लक्ष आपलं, कसं मी माझ्या नोटबुक मध्ये उतरून घ्यायला अर्धा आपला शक्ती त्यात जाईल. तर मी PDF प्रोड्युसर शेअर करेल. मी निवांतपणे ते बसून त्यातून नोट्स काढा. आता आपण छान चर्चा करूया. पण जर कोणाला महत्वाचा पॉईंट वाटला एखादा, तुम्ही लिहू शकतात. मी मी त्याच्या विरोधात नाहीये, तुम्ही तुमच्यानुसार करा. तर इथे आपल्याला दिसतं कसं दोन्ही अध्याय खूप एका अँगलने कनेक्टेड आहेत. विचार कर, भगवंतानी सेम थीम रिपीट केली आहे. याचा अर्थ किती महत्वाची आहे ना. जसं उपदेशामृत आहे, तुमचं झालं असेल पुस्तक उपदेशामृत, 11 श्लोक आहेत. जसं तुम्ही माहिती जुन्या जमान्यात, जुन्या आधीच्या काळात टेलिग्राम असायचं. आता आजकालचं ऍप नाही, टेलिग्रामचा ऍप पण आहे आजकाल. पण टेलिग्राम जे आपण पाठवायचो लिहून, तर कम इमिजिएटली स्टॉप असं त्यात लिहावं लागायचं ना. एक एक शब्दाचे पैसे लागायचे आधीच्या काळात, जसं होतं. त्याच्यात आपण प्रत्येक शब्द मोजून मापून टाकायचो, एक्स्ट्रा केस टाकायचं आहे ना. तसंच रूप गोस्वामी जेव्हा NOI लिहिलं, उपदेशामृत लिहिलं, त्यावेळेस त्यांनी काय केलं, सगळं मोजून मापून त्यात गोष्टी टाकल्यात. पण त्यांनी काही गोष्टी रिपीट केल्यात. जसं वैष्णव संघाबद्दल त्यांनी रिपीट केलं, 2दा म्हटलं त्यांनी. असंच संघ त्याग, त्याच्याबद्दल फार त्यांनी 2दा म्हटलं. याचा अर्थ काय, ते तेवढं महत्वाचं. आता भगवंतानी अख्खा अध्यायाच्या अध्याय थीम नुसार सेम ठेवलाय. श्लोक वेगळे आहेत, श्लोक सारखे नाही आहेत, पण इन जनरल थीम कशी आहे, सारखी थीम आहे. तर कृष्ण ज्ञान मायावाद तो शेवटचा तो महत्वाचा सेक्शन आहे याच्यात, या अध्यायातला, 9व्या अध्यायातला. ठीक आहे. तर अध्याय 8 आणि अध्याय 9 मध्ये काय कनेक्शन आहे, ते कनेक्शन पाहायचा प्रयत्न करू. तर अध्याय 8 मध्ये काय पाहिलं आपण, भक्ती करणे श्रेष्ठ योग आहेत. शेवटचा श्लोक काय होता 8व्या अध्यायाचा, वेदेषु यज्ञेषु तपेषु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम अत्येति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम चाद्यम. जे भक्ती मार्गाचा व्यक्ती स्वीकार करतो त्याच्याबद्दलच्या चर्चा होते. भक्ती योग कसा श्रेष्ठ योग आहे याची चर्चा झाली 8व्या अध्यायामध्ये. तर 9व्या अध्यायात काय होईल, परमयुगीय योग, भक्ती योग करण्यासाठी जे विशिष्ट ज्ञान पाहिजे. असं म्हणतात, परमपूज्य भानू महाराज आहेत आपले, एक इस्कॉनचे फार मोठे संन्यासी आहेत, आणि ते ओळखले जातात त्यांनी इतके सारे आचार्यांच्या पुस्तकांना त्यांची भाषांतरित केलेत, जे संस्कृत पासून इंग्लिशमध्ये, बंगाली पासून इंग्लिशमध्ये असं. तर महाराज जे आहेत हे म्हणतात की जो भक्ती योग आहे हा करणे इतकं सामान्य गोष्ट नाही. बरेच वेळा आपण भक्ती करताना फार आपल्याला असं वाटतं की बा फार इझिली करून टाकतो आपण. ठीक आहे, भक्ती आपल्याला मिळाली आहे, नंबर 1. दुसरं गोष्ट ते म्हणतात की आपल्याला भक्ती विषयचं ज्ञान, जे भक्ती शास्त्रांचं ज्ञान, मी ऐकलं असेल ना मागे की कसं ज्ञानी व्यक्ती एक असतात है ना, कर्मी एक असतात, कर्मी ज्ञानी. आपल्याला वाटतं कर्मी व्यक्तींना काय केलायचंय, आपल्याला कर्मी नाही बनायचं, ज्ञानी पण नाही बनायचंय है ना. ज्ञान केल्याने काय होऊ शकतं, ज्ञान अर्जन केल्याने आपल्याला असं वाटतं की मे बी एखादा व्यक्ती जास्त
अहंकार वाढू शकतो. पण इथे जे ज्ञानाबद्दल चर्चा होते, हे कुठलं ज्ञान आहे? हे भक्ती ज्ञान आहे. भक्तीला पोषण करणारं ज्ञान किंवा भक्ती मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपल्या विश्वासाला पोषण करून भक्तीला अवलंबन करण्यासाठी लागणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आहे. हे भौतिक ज्ञान नाहीये. एक सेकंड फक्त. हा मॅडम, मी छोट्याशा एका प्रोग्राममध्ये कॉन्टॅक्ट करून थोडं ते भक्तीविषयी जे ज्ञान आहे, जे भक्ती मार्गामध्ये आपल्याला अं, पुढे जाण्यात मदत करतं, ते ज्ञान आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्याला म्हणू शकत नाही ठीक आहे ज्ञान मला नको. ज्ञान, भक्तीविषयी ज्ञान आपल्यासाठी काय आहे? आवश्यक आहे. कारण की काय होतं, जसं मगाशी आपण चर्चा केली, हे भक्तिविषयी ज्ञान आपल्या विश्वास किंवा आपल्या श्रद्धेला पोषण करतं. एकदा श्रद्धेचं पोषण झालं किंवा भक्ती मार्गाचं अवलंबन करणे कसं होतं, आपल्याला सोपं होतं. आता बऱ्याचशा लोकांना काय होऊ शकतं की त्यांना डाऊट येतात, प्रश्न पडतात. हां, त्यांना वाटतं अरे खरंच भक्ती काम करतं का? अरे हरे कृष्णा खरंच काम करतं का? की भगवंत खरंच परम भगवंत आहेत का? हे सगळे विचार काय येत आहे? तर त्या व्यक्तीकडे श्रद्धा असेल, पण जेव्हा ज्ञानाची कमतरता असते, भक्तीविषयी ज्ञानाची कमतरता असते, तेव्हा ती त्याला त्या मार्गात पुढे जाण्यापासून बाधा आणते. ती येऊ नये त्यासाठी आपल्याला हे परमगुह्य योग या भक्तीविषयी ज्ञान आहे, हे अर्जन करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी हा अध्याय इथे दिलेला आहे. हे आपण पहिलेच पाहिलं की कसं 1 ते 3 मध्ये श्रवणाची पात्रता किंवा अपात्रता काय याची चर्चा होणार. नंतर ठीक आहे, आता पहिला सेक्शन आपण चालू करूया. आता हे जे इथे लिहिलंय ना, तुम्ही हे लिहून घेऊ शकता इथे. ईर्ष्या न करणारा जाणेल, हे जे टायटल आहे त्या श्लोकाला दिलेलं एक एक त्याला एक टायटल आहे. ठीक आहे, आपण आता याचा उच्चारण करूया, मग आपण पुढे जाऊया. श्री भगवान उवाच इदम तू ते गुह्यतमम्. एक मिनिट. प्रवक्ष्याम्यम अनुसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. तुम्ही तात्पर्य पण वाचतात क्लासमध्ये? तात्पर्य वाचा. ठीक आहे. म्हणजे टीचर वाचतात की स्टुडंट वाचतात? दोन्ही वाचतात. ठीक. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. विचार करा, फक्त जाणल्याने व्यक्ती मुक्त होऊ शकतो. मग ते केल्याने किती त्याची काय 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 अवस्था होईल, त्याचे त्याचं प्रॅक्टिस केल्याने. हा, थँक्यू, प्रश्न तुम्ही काढला. बऱ्याच वेळ काय होतं, आपल्याला असं वाटतं मी भक्तीत आल्यामुळे, भक्तीत आला म्हणजे काय, माझ्या आयुष्यात कुठलेही दुःख येऊ नाही आले पाहिजे. ते मी सदैव एकदम असा चेहरा माझा चमचमीत असला पाहिजे आणि एकदम मी एकदम खुश असं असायला पाहिजे. नाही, एका ठिकाणी असं म्हटलंय की पेन इज कंपल्सरी, सफरिंग इज ऑप्शनल. भौतिक जगात आहात, भौतिक परिस्थितीमध्ये आहात, भौतिक शरीरात आहात, भौतिक मन आहे आणि भौतिक नाती आहेत. हे असताना आपण काय चांगलं एक्सपेक्ट करू शकतो जगामध्ये? है ना? तर याचा अर्थ दुःख, प्रत्येक व्यक्तीला दुःख येणार. भक्त झाला याचा अर्थ हा नाही की आपण दुःखातून मुक्त झालोय. भक्त झाला किंवा बरेच आपल्याला काय वाटतं, भगवंत आपल्या प्रसन्न म्हणजे काय, सगळं छान चाललंय, आज माझं छान डायजेशन छान झालं, जे पोटात सगळं पचलं छान व्यवस्थितपणे, है ना, मला कुठला आता शरीर, आज मला काही डोकं दुखत नाही, काही होत नाही, माझं सगळं कामं झाले, 16 माळा जप झाला, 1 तास वाचन झालं, आयुष्य सगळं छान असं वाटतं आपल्याला. पण तुम्ही सगळे भक्तांना पहा, मोठे मोठे भक्त पहा, पांडव पहा, त्यांचं आयुष्य कसं होतं. प्रत्येक पदोपदी काय ना काय ते त्यांच्या आयुष्यात होतं. प्रल्हाद, ज्यासाठी स्वयं नरसिंहदेव आलेत
भिंतीतून आलेत, त्या पिलर मधून आलेत. त्याचं आयुष्य काय होतं? कधी वरतून फेकलं, तेलात टाकलं, कधी विष पाजलं, काय नाही त्यांच्या आयुष्यात होतं, है ना. हरदास ठाकूर 22 मार्केटमध्ये त्याला मारून काढलं, है ना. ते वैश्या पाठवली, मायादेवी स्वतः आली परीक्षा घ्यायला. आपल्या आयुष्यात एवढं येत आहे का? नाही येत. तर हे सगळे जितके महात्मा आपण पाहतो, हे सगळे जे आहेत, त्यांच्या आयुष्यात हे पाहतो की पेन इज कंपल्सरी. ते दुःख येणार कंपल्सरी, ते येणारच. पण फरक काय आहे? ते स्वतः सफर करत नाही. सफर म्हणजे काय आता मराठीत? त्या गोष्टींना त्यांना त्रास होत नाहीये की ते अरे बाबा डिप्रेशन मध्ये बसले हरिदास ठाकूर, अरे बाबा आता काय मला एवढं मारलं त्यांनी आता, है ना. ते डिप्रेस नाही झालेत. आपल्याला माहिती कोणती देवी काय म्हणते, काय म्हणतात? विपद संतु तत् शाश्वत तत्तर तत्तर जगद्गुरु. येऊ दे अजून. ते म्हणत नाही ठीक आहे बस 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 झालं, किती किती देणार आता, मरून जाऊ आम्ही बस, असे म्हणा. येऊ द्या, अजून येऊ द्या, ते म्हणताय. ब्रह्माजी काय म्हणतात? तर ते अनुकंपा सुसमीक्षमाण भंजान एवात्मकृतम विपाकम हृद्वाग वपुभिर्विदधन नमस्ते जीवे तो यो मुक्तिपदे सदाय भाग. तर ते अनुकंपा भगवंता तुमची अनुकंपा याचा तुमची खरी अनुकंपा काय? ततेनुकंपा सुसमीक्षमाण. समीक्षा करणे म्हणजे काय? पाहणे. सुसमीक्षा म्हणजे काय? व्यवस्थित पाहणे. सुसमीक्षमाण भुंजान एवात्म कृतम विपाकम. हे जे सगळं घडतं माझ्या आयुष्यात, कोणामुळे घडतंय? भुंजान, जसं आपण म्हणतो आपण भासतो, तसं इथे भुंजान म्हणजे काय? हे गोष्ट जे घडतंय माझ्या आयुष्यात, याच्यासाठी जबाबदार कोण आहे? आत्मविपाक. मी त्यासाठी कारणीभूत आहे. माझं गत जन्मातलं जे काही केलेलं कार्य, त्यासाठी ते 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 रिस्पॉन्सिबल आहेत. भुंजान एवात्म कृतम विपाकम. मी काय केलं पाहिजे? ठीक आहे, आता येते आयुष्यात दुःख. हृद हृदय, वाक वाणी, वपू शरीर. हृद वाग वपू भीर विदधन नमस्ते. हे भगवंता, तुमचे खूप धन्यवाद आहे. मला एवढं यायला पाहिजे होतं, पण तुम्ही एवढंच करताय. तुझा हात कापला गेला पाहिजे होता, पण थोडंसं खरचटलं. जो व्यक्ती असा मनस्थितीमध्ये असतो, अशा व्यक्तीचं काय अवस्था होते? जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाग. जिवंत अवस्थेत या व्यक्तीने मुक्ती प्राप्त केली. आणि अशा व्यक्तीसाठी जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाग, आध्यात्मिक जगत अशा व्यक्तीची वडिलांची प्रॉपर्टी बनते. त्याचा अर्थ काय? मिळणारच आहे त्याला, फॉर शुअर मिळणार आहे आध्यात्मिक जगत, असं. तर याच्यात या श्लोकात काय पाहायला मिळतं? आपण एक सकारात्मक विचार अशा घटनांकडे कसं कसं पाहायला पाहिजे सकारात्मक दृष्टीने. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येणार. जसं आज सकाळची घटना सांगतो तुम्हाला, फ्रेश एकदम. जनरली सकाळी आपण जप झाला की दिवस एकदम फ्री होऊन जातो, पण ते आवाज नाही येते. आता माझा जसं आता माझ्या 14 माळा बाकी आहेत. तुमचा महाराज सेवा होती, मग तुमचा क्लास पण, अजून एक मीटिंग तिथे मला जायचं आहे आता. तर महाराजांनी परत बोलवलंय. तो विचार कविता माझा जप नाही झाला, आता मी कसा करायचा? तर मग सफर, कोणी व्यक्ती सफरिंग करू शकतो. म्हणजे ठीक आहे, आता काय, आता ठीक आहे, चाललंय आता दिवस, जाऊ दे आता, असं चालल्यानंतर वेळ करून जप करूया आपण. तर या जगात पेन कंपल्सरी आहे, कोणी पण असतो. हा फरक पडत नाही की भक्त आहे की अभक्त आहे, प्रत्येकाला पेन येतो. हा याच्यात हा फरक पडत नाही की त्याला ब्रह्मचारी गृहस्थ आहे की माताजी की प्रभूजी आहे. हा फरक नाही पडत. प्रत्येकाला पेन हा येणार आहे, पण त्याला कसं पण सामोरं जातो, आपण कसं त्याला एक सकारात्मक भावनाने पाहतो, ते महत्वाचं. भक्तीमध्ये आल्यामुळे विशेष फायदा काय असतो? ती सकारात्मकता आपल्याला मिळते. का? कारण आपल्याकडे भगवंत स्वयं आपल्या भगवंत आपल्या सोबत आहेत, जे सकारात्मकतेचे एकदम शिरोमणी आहेत. भगवंताचे ग्रंथ आपल्यासोबत, भगवंताचे भक्त आपल्यासोबत आहे, है ना. त्यामुळे भक्ताला असं नाही की भक्ता कधी डिप्रेशन येत नाही, येतं, पण भक्ताला माहिती आहे ठीक आहे हे आलंय, पण मला याला फेस करायचं, पुढे जायचंय. का? माझ्यासोबत भगवंत आहे. भक्त हे विचार करत नाही की माझा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे. भक्त विचार करतो की माझ्याकडे एवढे मोठे भगवंत आहेत की त्याच्यासमोर माझा प्रॉब्लेम एवढा छोटासा होऊन जाईल. ती आहे भक्ती. प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंताला
कृतज्ञतेपूर्वक भगवंताचं स्मरण करणे, भगवंताला धन्यवाद देणे. प्रत्येक घटनेला पाहणे की कसं ही जी घटना माझ्या आयुष्यात घडते आहे ही वैयक्तिकपणे भगवंताने माझ्यासाठी अरेंज केली आहे. ही भगवंताच्या सँक्शन किंवा भगवंताच्या कृपे किंवा भगवंताच्या परमिशन शिवाय घटना घडली नाही आहे. हा एक भक्त विचार करू शकतो. है ना? हा एका भक्ताला एक अभक्तापासून वेगळं करतं. प्रभुपाद एवढे मोठे आचार्य होऊन गेले, त्यांचं आयुष्य पाहतो लीलामृतमध्ये. हे काय आयुष्य त्यांचं एकदम साधं साधं होतं. किती किती म्हणजे त्यांना त्याविषयी एका म्हणजे प्रभुपादांचा आपण नंतर ते जयगोपाल पुणे क्लास दिला होता. ते किती सांगत होते की प्रभुपादांना काय काय करावं लागतं. ते एक सी फॉर्म घेण्यासाठी किती त्यांना फिरावं लागलं. ते प्रत्येकाच्या घरात घरात जाऊन 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 भेटत 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 त्या सुमती मोराच्या त्या ऑफिसने 5 तास बसून होते प्रभुपाद. कशासाठी? तिकीट मिळण्यासाठी. आता विचार करा, हे आचार्य आहेत, शक्तावेश अवतार आहेत भगवंताचे, जे पूर्ण शक्तीने भगवंत सगळी शक्ती घेऊन आलेले आहेत. त्यांना एवढं आपण कोण आहात मग? आणि मेन गोष्ट काय की आपल्या त्या लेवलचे प्रॉब्लेम आपल्याला येत आहे का? नाही येते. आपलं आयुष्य म्हणजे खूप सुखकर आहे त्या अँगलने. मी तेच म्हणतो ना, प्रभुपादनी तो स्ट्रगल केला म्हणून त्यांना आपण एवढं अप्रिशिएट करतो ना. प्रभुपादांनी आपल्यासाठी एवढं सॅक्रिफाईस केलं. रात्र रात्र ते प्रभुपाद जाऊन आज म्हणते ना, आज महाराजांनी वाचलं क्लासमध्ये 2 तास रात्री प्रभुपाद झोपायचे. का? ट्रान्सलेशन करण्याचे. का? त्यांचं काही पडलं होतं? त्यांना काही पारितोषिक मिळणार होतं, त्यांना काही पैसे मिळणार होते? आपण त्या पुस्तकं वाचावी म्हणून. है ना? तर भगवंत मेनली काय भक्ताचे जे असते शुद्ध भक्त असतात त्यांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स काय येतात? त्यांचं गुणगान करण्यासाठी. जर गुरुबांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसते आले तर तुम्ही आणि मी त्यांचं गुणगान नसता केला आज. बरं ठीक आहे, ते पण एक होते, आपण पण एक आपल्यासारखेच एक होते असं वाटेल आपल्याला. पण ते एवढं असून पण त्याला सामोरे गेले आणि त्यांनी भक्ती तर सोडलीच नाही, पण त्यांनी लोकांना भक्त बनवलं. ते महत्वाचं आहे. तेव्हा शुद्ध भक्तांच्या आयुष्यात ते पाहतो की ते आपल्याला दाखवतात कसं कुठली पण काही पण परिस्थिती हो, ते भक्तीच्या मार्गाला सोडत नाही, भगवंताला सोडत नाही. किती पण काही हो. तुकाराम म्हणतात ना, फुटो हे मस्तक तुटो शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा शुद्ध भक्त का आवश्यक आहे आपल्याला? आपल्याला जे लोक असतात वाटणार मी खूप काही करतोय, आपल्या सर ते काय काय करताय पहा, ते पाहायला मिळतं आपल्याला, है ना. चल आपण तात्पर्य वाचूया, नाही तर आजच्या क्लासमध्ये आपण एक पण तात्पर्य नाही होणार आपलं. ठीक आहे. तर या थोडक्यात जस्ट आपण हे पाहू, मग तात्पर्य वाचूया किंवा तात्पर्य वाचून इकडे येऊ. ठीक आहे. तात्पर्य: भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंताबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो. या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आलेला आहे. भगवंताचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भगवंताच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो. हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संगाने ते प्राप्त होऊ शकत नाही. भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात. कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भगवंताच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात. श्रीकृष्ण विषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्यात प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारांमध्ये प्रगती करू शकतो. अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या 9व्या अध्यायात करीत आहेत. भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपगोघात आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्यज्ञान म्हटले आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत.
हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवतात. म्हणून त्यांना गुह्यतर ज्ञान म्हटले आहे. परंतु 9व्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे. म्हणून या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान असे म्हटले आहे. ज्याला श्रीकृष्णाचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणे दिव्यत्वामध्ये स्थित होतो. आणि म्हणून तो जरी भौतिक जगतात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही. भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की प्रेममयी भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तो जरी प्राकृत बद्धावस्थेमध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की अशा प्रकारे जो भगवत सेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे. मधलं तुम्ही नंतर वाचू शकतात. शेवटचा श्लोक पॅराग्राफ असेल. या श्लोकामधील अनुसूयवे हा शब्द ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. सामान्य भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्री कृष्णांचा मत्सर करतात का? कशावर समजतं आपल्याला हे? भगवंताचा मत्सर करतात हे कुठल्या आधारावर समजतं? रूपात का म्हणताय असं? ओके ओके. सो मी भगवंत आहे समजतात, बरोबर. अजून काय? आजकाल समाजात पौंड्रकृती वाढलेली आहे. अच्छा. भगवंताला जो गीतेमध्ये उद्देश सांगायचा आहे तो न सांगताना त्यांनी त्यांची स्वतःची फिलॉसॉफी मांडली. बरोबर. थोडक्यात असं म्हणताय आपल्याला प्रत्येक व्यक्ती काय प्रयत्न करतोय, कसं मी भगवान श्रीकृष्णाच्या याच्यातून बाहेर काढू आणि स्वतःला याच्यामध्ये टाकू, है ना. प्रभुपादांनी भगवद्गीता जशी आहे तशी का लिहिली? भगवंताचे जे भगवंताची म्हणायची इच्छा आहे तेच प्रभुपाद सांगताय. बाकीचे 700 याच्यातून जे ऍडिशन आल्यात, आवृत्ती आल्यात, तर त्यांनी काय केलंय, भगवंताला साईडला केलं आणि मला काय वाटतं ते सांगितलं, है ना. तर हा फरक आहे इथे. त्या रूपात म्हणतात की लोक मत्सर करतायचा अर्थ काय, त्यांना भगवंताला साईडला करायचं, स्वतःला कृष्ण जागेवर टाकायचं. मोठमोठ्या अतिशय निष्णात विद्वानांनी सुद्धा भगवद्गीतेवर चुकीचे भाष्य केले आहे. ते श्रीकृष्णांचा मत्सर करीत असल्यामुळे त्यांची भाष्ये निरुपयोगी आहेत. हे कसं समजणार आपल्याला? हे वाक्याच्या रूपात लिहित आहे, त्याला कसं समजायचं आपण? त्यांची भाष्य निरुपयोगी आहेत असं प्रभुपाद जे म्हणताय, कुठल्या आधारावर आपण समजू शकतो? भक्तांनी म्हणलंय लोकांच्या जीवनात परिवर्तन नाही झालेत, है ना. प्रभुपादांची अशी गीता नव्हती असं नाहीये. भरपूर 600हून जास्त टीका होत्या, पण लोकांच्या आयुष्यात परिवर्तन नाही झालं. लोकांना गीता पाठ होती पण परिवर्तन होतं काही, है ना. त्याबरोबर इथे म्हणतात दोन्ही साईडला मेनली काय, जसं आता म्हणजे याचा जसं आता प्रभुपादांची गीता आली त्याच्यामुळे तुम्हाला जरी समोरच्या कमतरता होती पण परिवर्तन दिसलं ना. आता तुम्ही मला ठीक आहे माझी कमतरता आहे पण तुम्ही जर औषध परफेक्ट औषध आहे, ठीक आहे, मला त्याचा फॉर्म्युला काय मला माहित नाहीये, त्याचा वास मला आवडत नाहीये, औषध घेतला तो परिवर्तन होणार. इलेक्ट्रिक करंट जो वीज आहे, वीज मी दिसत नाही वीज, पण जो झटका लागतो एकदम तर समजतं ना की वीज आहे बाबा. झटका लागला ना, एवढं परिवर्तन झालं जगात, त्याच्यावरून समजतं आपल्याला की त्यातलं कंटेंट शुद्ध होतं. भगवद्गीते ओके. भगवत भक्तांनी केलेली भाष्य हीच प्रामाणिक भाष्य, हीच केवळ प्रामाणिक भाष्य होत. जर कोणी कृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषण ही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णाचे परिपूर्ण ज्ञान ही इतरांना प्रदान करू शकत नाही. श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चारित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे. म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे. श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत, हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल. तर इथे काय म्हटलंय की अशा गोष्टी इथे तेच अध्यायातल्या मेन गोष्टी इथे त्यांनी दाखवल्यात की कसं ऍक्च्युली हे समोरचं का दिसतंय असं.
कुठे ऑप्शन आहे? हा, गुड. ते श्लोकात पहिल्या श्लोकात काय होतं? कृष्ण 3 विषय सांगतं की कृष्णाबद्दल श्रवणाद्वारे आपली प्रगती होते, नंबर 1. नंबर 2, योग्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ईर्ष्या सोडावी लागेल. योग्य श्रवणाद्वारे दुःख दूर होऊन भक्तीचा आरंभ होईल एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. म्हणजे 3 मुख्य गोष्टी आहेत तात्पर्यामध्ये किंवा या आपल्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण आपल्याला सांगताय. एक मिनिट, पुढे अडकलं का? दुसरं श्रवण. जितके अधिक करू काय श्रवण, तितका साक्षात्कार आपला होईल. आणि त्यातल्या महत्वाचं काय, कोणाकडनं श्रवण करतो, जसं मी इनिशियली म्हटलं ते महत्वाचं आहे. विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? सायन्स सांगू नका सांगू मला. बेसिकली जे आपण ज्ञान अर्जन करतो त्याला आपण आपल्या वैयक्तिक जीवनात मला तर ऐकायची आहे ना. ऍप्लिकेशन करून याचा आवाज का कमी झाला? तुम्हाला चांगला येतो आता ना? मला येतात आवाज. हे बी फुल आहे अहो आवाजात. हरे कृष्ण. ते फुल आहे आवाजाचं बी. तिथं कुठेतरी दाबायचे काय काय. ठीक आहे. विज्ञान. माताजी येते का आवाज? भगवत ज्ञान पंडित व तार्किक त्याला मिळणार नाही, कारण हे विज्ञान आहे. विज्ञान आहे म्हणजे काय? व्यक्तीकडे पात्रता पाहिजे ती गोष्ट समजायला. असं नाही कोणी कोणी पंडित आहे म्हणजे त्याला समजेल असं असातला भाग नाही. मेनली भगवंत कसं देतील? जीवाच्या प्रामाणिकतेनुसार. जो व्यक्ती इतका प्रामाणिक भगवंताविषयी, भगवंताच्या दिलेल्या भक्तीविषयी, तेवढा त्या व्यक्तीला ते विज्ञान त्याला समजेल. याचं उत्तर कोण देणार? अध्याय 9 मधील ज्ञान परमगुह्य का आहे? अजून ओके. अजून श्रद्धा म्हणजे काय? अजून काय? विश्वास एक एक भाग झाला. अजून काय? या जे आपण शेवटचं वाचलं एक शब्द, रूपात म्हटलं हा शब्द महत्वाचा आहे या अध्यायातला, अनुसूयते. अध्याय 1 मध्ये संपूर्ण ग्रंथाचा परिचय दिलाय. 2-3 मध्ये आध्यात्मिक ज्ञान जे गुह्य ते दिलंय. 7-8 मध्ये भक्ती संबंधी ज्ञान आहे जे गुह्य आहे, जे गुह्यतम आहे. आणि एक गुह्य, गुह्यतम, गुह्यतर, गुड, बेटर, बेस्ट, त्या टाईपमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, आपण आता तुम्ही कधी वडापाव खाला असेल है ना? वरती पाव असतो, खाली पाव असतो, मध्ये वडा असतो, किंवा सँडविच असतं थोडक्यात मॉडर्न लोकांसाठी सँडविच. तर मधलं जे महत्वाचं असतं ना, पाव महत्वाचं नसतो, आतलं महत्वाचं असतं. आपण मधल्या भागात आहोत आपण, है ना? मधल्या भागात आपण आहोत. गीतेचा जो सगळ्यात जो सेंटर भाग आहे तो 9वा अध्याय, तिथे आपण आहोत. सगळ्यात त्याचा जो, त्यामुळे गुह्यतर का म्हटलंय, तर याला गुह्यतर का म्हटलं जात आहे? कारण याची सुरक्षा कशी होते? पहिले 6 अध्याय, शेवटचे 6 अध्याय, हे तर एक प्रकारे पहिल्या याच्यात येतं की तुमचं कर्माबद्दल चर्चा होते पहिल्या 6 याच्यात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानयोगाबद्दल चर्चा होते. आणि मध्ये येतो भक्तियोग. आणि भक्तियोगाच्या पण मध्ये येतं तुमचा 9वा अध्याय, सगळ्यात गुह्य तर ज्ञान आहे, सगळ्यात गुह्य ज्ञान. याची जसं आपल्या प्रत्येक सेलमध्ये डीएनए असतो, है ना? भरपूर जण माहिती डीएनए काय, बट एक आपल्या सेलमध्ये असतो, त्याला फार संरक्षित केलं जातं. तसंच इथे भक्तीच्या त्यातल्या भक्तीतल्या सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहे, अनन्य भक्ती विशेष करून, त्याला एकदम सुरक्षित ठेवलेलं आहे. हा, आता इंग्लिशमध्ये काय आहे ना, थोडा कॉन्फिडेन्शियल, मोर कॉन्फिडेन्शियल आणि मोस्ट कॉन्फिडेन्शियल इंग्लिशमध्ये.
ओपन आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण परिवर्तन नाही दिसलं. गीता आधीपासून होती ना, पण त्याला ते अप्लाय काय करू शकले नाही, कारण त्यांना माहित नव्हतं की त्याला सगळ्यात पहिले त्यांना निर्मत्सर बनावं लागेल, भगवंताची अनन्य भक्ती करावी लागेल. मग ते ज्ञान त्याला दिव्य ज्ञान ब्रेने प्रकाश येतं होतं का? ब्रेने म्हणजे आपल्या मेंदूत थोडे प्रकाश होत होते. दिव्य ज्ञान हृदय प्रकाश येतं. तर भगवंत किंवा गुरु त्याचा त्यात सिक्रेट काय, जसं आता फॉर एक्झाम्पल लॅपटॉप आहे, त्याचा पासवर्डच माहित नाही. लॅपटॉप आहे तुमच्या हातात, पासवर्डच माहित नाही, मग काय त्याचा उपयोग काय त्या लॅपटॉपचा? असं सगळ्यांना श्लोक माहिती होते आधीपासून, त्यात गुह्य काहीच नाही एका प्रकारे सगळ्यांसाठी. गीता परत एवढे पुस्तकं आहेत, किती प्रभुपादांनी एवढे 50 कोटीहून जास्त पुस्तकं डिस्ट्रीब्यूट झाले. गुह्य काही नाही त्यात, सगळ्यांसाठी ओपन आहे. ऑनलाईन वेदाबेस आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात गुह्यता काय त्याच्यामध्ये, त्याला त्याचा अप्रोच कसा करायचा, त्या लॅपटॉपला पासवर्ड टाकून ओपन कसं करायचंय, श्लोक आहे आपल्याकडे. श्लोकला अप्लाय कसं करायचंय, जीवनात परिवर्तन कसं आणायचं, ते गुह्य याच्यात मेनली. इदम ज्ञानम श्लोकात शब्द येतो पा. इदम तू ते गुह्यतमम. हा. अजून एक उदाहरण सांगतोय सर. आपण पहिले पहिले शुद्ध झालं पाहिजे की पहिले प्रचार केला पाहिजे? ठीक आहे ना. भरपूर जण काय म्हणतात की ठीक आहे, मी जेव्हा शुद्ध होईल ना त्याच प्रचार करेल, है ना. ते चुकीची विचारधारा आहे. पण प्रचार करता करता पण शुद्ध होतो, किंवा प्रचार केल्याने आपण शुद्ध होतो. निर्मत्सरता तर नाहीये, निर्मत्सर नाहीये आपण, पण भक्ती केल्याने निर्मत्सर होत जातो. तसं नाही, म्हणजे थोडक्यात काय आहे की जसं आता फॉर एक्झाम्पल आपण ही भक्ती का स्वतःच्या बळावर करतोय, गुरु सांगताय किंवा कोणी भक्त सांगताय, मग त्यांच्याकडे थोडीफार कृपा असेल, हा, ती कृपा आपल्यासोबत शेअर करतात, है ना. जसं कोणी महाराज फॉर एक्झाम्पल आहेत, त्यांनी जसं आता आपले इंद्रदुम्न महाराज एक आहेत, ऐकलं असेल नाव, इंद्रदुम्न महाराज प्रभूंचे शिष्य आहेत. तर बऱ्याच वेळा ते पोलंडमध्ये फेस्टिवल त्यांचा असतो. एक मिनिट मीटिंगचा बोला. तुझे हरे कृष्ण. व्हॉट आर यू गिव्ह प्रजू 10-15 मिनिट्स. I have some data to show. Something. वैसे तो 15 मिनट्स, बट इफ यू टेल मी. ओके, थँक्यू. सॉरी, ते ना तिथे जीबीसी मीटिंग होत आहे पुण्यामध्ये आता, त्याचं ते प्रेझेंटेशन मला द्यायचं, ती माझी सेवा आहे त्यासाठी. ओके, तर काय होतं, सॉरी मी तर की आपण जी भक्ती करतो, तर असं म्हणतात की प्रोपांचं पुस्तक एक लाईफ कम्स फ्रॉम लाईफ, मराठी नावाला माहित नाही का त्याचं, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ, म्हणजे जीवनापासून जीवन येतं थोडक्यात, है ना. तसं भक्ती संजायते भक्ती, भक्ती कुठून मिळते? भक्ताकडनं. भगवंत भक्त देऊ शकत नाही, हा फार मोठा कन्सेप्ट आहे. मला माहिती तुम्ही ऐकलं की नाही, बट हा एक कन्सेप्ट आहे फार मोठा. भगवंत भक्त देऊ शकत नाहीत, भक्ती फक्त भक्त देऊ शकतो. तर भक्ती जरी आपला, तर जसं आता प्रभुपादांना शिष्याने विचारलं, प्रभुपाद आमची काय पात्रता होती की तुम्ही आम्हाला सगळं दिलं एवढं? बाबा तुमची काही पात्रता नव्हती, मी तुम्हाला पात्रता दिली. असं भक्ती करणं अनुसूयता किंवा त्या भगवंत आपल्या ती पात्रता किंवा भक्त खास करून ती पात्रता देते आपल्याला. आपल्याला भले वेळ लागेल, शुद्ध व्हायला वेळ लागेल, 100% त्या अनुसूयापासून मुक्त व्हायला आपल्या पूर्ण खूप वेळ लागेल. पण आपल्या ती, हे पहा, सगळ्यात पहिले ती भक्ती मिळणे हे दर्शवतो की काही ना काही श्रद्धा आहे, थोडी श्रद्धा आहे.
तर भगवंत काय करताय की भक्त काय करते याला फॅन करताय त्याला. जसं तो छोटासा कोळसा असतो, विजायला लागतो, त्याला फॅन करतो आपण आणि त्याला एक सकारात्मक त्याला एक वातावरण देतो, हो तो वाढायला लागतो. अशी आपली ती अवस्था एकदम छोट्याशा निखाऱ्यासारखी आहे, जे जसं आता बंद होणार. पण भक्तांचा जो संघ आहे, भले मी निखारा नसेल पण दुसरे काही निखारे आहेत आपल्यासोबत असलेले, म्हणजे मी त्या निखारावर मी राहतो, काय होतं लगेच थोडं त्यातले गुण माझ्यात पण येतात. थोडा वेळ मी परत बघ म्हणतात नाही भक्तांसोबत असताना एकदम उत्साह येतो. भक्त बाहेर गेल्यावरती परत आपण थोडेसे होऊन जातो है ना. का त्या संघात शक्ती कलियुगे असं म्हणतात. संघ शक्ती कलियुगे. संघात राहून आपण भक्ती जेव्हा करतो ते आपली ऍक्च्युली प्रगती तेव्हा होऊ शकते है ना. तर पुढे जाऊया आपण. काय नाही तर आपल्याला एक एक श्लोका तरी ऍटलिस्ट कवर झाला पाहिजे आपला. तर हे ज्ञान बेसिकली इदम ज्ञान. ज्ञान कुठलं ज्ञान आहे हे आहे गुह्य ज्ञान आहे, पण हे कशाबद्दल बोलत आहे, हे नवविधा भक्तीबद्दलचं ज्ञान आहे है ना. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, गीते सुरात इथे होते. हे ज्ञान आहे. विज्ञान काय असं तर आत्माच्या स्तरावर काम करणे म्हणजे काय. मी शरीर नाही आत्मा आहे. थंडी पडली मी आता स्वेटर नाही घालणार, मी आत्मा आहे ना है ना. असे आपले खूप वेळेस हे हे काय दाखवतं, ज्ञान हे फार अप्रगत ज्ञान आहे. हे म्हणजे फार म्हणजे एकदम इमॅच्युअर नॉलेज आहे. ज्ञान आहे आपल्याकडे, परफेक्ट नॉलेज आहे, ते माकडाच्या हातात तलवारी सारखं आहे. ते तलवार आहे हातात, वापर कुठे करायचा माहित नाही, चुकून आपण स्वतःचं नाक कापून घेऊ असं होईल है ना. तर ज्ञान आहे, पण विज्ञान म्हणजे काय, त्याच्या आधारती मग आपल्याला कोण मदत करू शकतं. भक्त आपल्या मदत करतात, आपले गुरुजन आपल्या मदत करतात. हे ज्ञानाचं विज्ञान कसं करायचं, हे भगवंत या ज्ञानाच्या आधारे आपल्या मदत करताय ज्ञानाचं विज्ञान करायला. अनुसूयवे आपण मगाशी चर्चा केली, कृष्ण द्वेषी विद्वानांची गीतेवरील भाष्य व्यर्थ आहे. पण कृष्णांना भगवंत म्हणून स्वीकारतात, त्यांना गीता लाभकारी आहे, त्यांच्यासाठी गीता लाभकारी. ठीक आहे. काहीच्यावर काही कोणाचे प्रश्न आहेत एखादा लास्ट आपण जे श्लोक वाचूया याचं हे वाचून आपण हे करूया. चला याच्यामध्ये 7 गोष्टी चर्चा होते. सात सात याच्याबद्दल चर्चा होते या दुसऱ्या श्लोकामध्ये. गुह्य ज्ञान काय, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. कोणी वाचेल भाषांतर तात्पर्य. भाषांतर वाचा ऍटलीस्ट, आपण नंतर थोडं पाहूया नंतर. ठीक आहे मीच वाचतो. माईक आहे. सर्व ठीक आहे म्हणजे मला असं पाहिजे असं. अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यात अत्यंत सुखकारक आहे. या श्लोकामध्ये 7 गोष्टींमध्ये चर्चा होते. नंबर 1 राजविद्या. राजविद्या म्हणजे काय, सर्व विद्यांचा राजा किंवा सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. पहिला राजविद्या. दुसरं राजगुह्यम म्हणजे काय, सगळ्यात गोपनीय ज्ञान किंवा सर्व सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा, सर्व गुह्य ज्ञानाचा श्रेष्ठ, ज्ञानामध्ये श्रेष्ठ. तिसरं पवित्रम इदम उत्तमम, ही तिसरी गोष्ट याच्यातली. पहिलं काय होतं राजविद्या, दुसरं काय होतं राजगुह्यम, तिसरं काय आहे पवित्रम इदम उत्तमम. म्हणजे काय, अत्यंत पवित्र आणि दिव्य. उत्तम म्हणजे सगळ्यात दिव्य आणि पवित्र म्हणजे पवित्र, अत्यंत पवित्र असं.
तिच्यात एक आचार्य म्हणतात की भक्तीची जी शुद्ध करण्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे असतं ना आपलं जसं एरियल एरियल किंवा सर्फ एक्सेलचं ते येतं ना एक्स्ट्रा स्ट्रॉंग, तसं हे भक्ती एकदम एक्स्ट्रा स्ट्रॉंग आहे. हा, तर त्याच्यात तुम्ही थोडं जरी भक्तीच्या मार्गात किंवा टचमध्ये आलात ना, तर तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला समजणार नाही काय काय परिवर्तन झालं आपल्या आयुष्यात. आपण जे स्वतःचं आयुष्य पाहतो काही वर्ष आधीचं, आता भक्त बनले यार फार वेगळं आहे. जे आपण एक 5, 6, 8, 10, 15 वर्ष आधी आपण काय होतो आणि आज कसे आहोत. येऊन तुम्ही पाहात, इव्हन असं पाहण्यात आलेलं आहे, जे भक्त असतात ना त्यांचं एक एक्सटर्नली भक्तांचं मध्ये परिवर्तन होतं शरीरामध्ये, पाहिलं तुम्ही. अथवा जे भक्त नाही आहेत, की आपण स्वतः भक्त नसताना आपले फोटो पाहू शकतो आपण, आणि आता एक फार वेगळं दिसतं, एक वेगळंच काहीतरी, म्हणजे ते डिस्क्राईब करता येत नाही, चर्चा करता येत नाही, पण काहीतरी वेगळं आहे, नॉर्मल नाही आहे. जर बाह्यरूपाला एवढे भक्तीची इफेक्ट होऊ शकतो, तर आंतरिक किंवा आध्यात्मिक किंवा तुमच्या विश्वास श्रद्धेच्या लेवलला काय त्याचा इफेक्ट होत असेल विचार करू शकतो आपण. ठीक आहे, अजून पुढचं काय? प्रत्यक्षावगमम म्हणजे काय? प्रत्यक्ष रूपाने आपण त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतोय. प्रत्यक्ष म्हणजे असं नाही की बा ठीक आहे हा व्यक्ती म्हणतो म्हणून आपण करतोय, असं नाही. तुम्ही अनुभव घेऊ शकतात, आपण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव घेऊ शकतो प्रत्यक्ष रूपाने. हा, नंतर पुढचं काय? धर्म्यम. धर्म्यम म्हणजे काय? धर्म म्हणजे धर्माचं काम, धार्मिक आहे ते. हा, किंवा धर्माची परिपूर्णता आहे ती. धर्म्यम. अजून सुसुखम. सुसुखम म्हणजे काय? सुलभ आहे, त्यात सुखच आहे, है ना. ते कसं आहे की ते आंब्यासारखं आहे, कुठूनही खा गोडच लागणार, म्हटली जर हापूस किंवा ऑर्गॅनिक असेल तर, है ना. आणि अव्ययम. अव्यय म्हणजे काय? अविनाशी आहे, है ना. ते ते कधीच संपत नाही, अव्ययम आहे ते. तर आता राजविद्या म्हणजे काय? मग म्हटलं मी सगळे ज्ञानाचा राजा आहे. याला का म्हटलंय ज्ञानाचा राजा? सगळ्यात श्रेष्ठ आहे, बरेच सगळ्यांचा सार आहे. अनेक असे मोठे मोठे फिलॉसॉफर्स, तत्व तत्व जे काही तुम्ही त्यांनी सगळ्यांनी याला रेकमेंड केलंय. जसं ते तिथे लिस्ट दिली की जसं व्यासदेव स्वतः, गौतम, कनाड, कपिल, यज्ञवाल्क्य, शांडिल्य, वैश्वानर तात्पर्य लिहितात बाबा सगळ्या गोष्टी. मी जसं त्याच गोष्टी मी एक समराईज फॉर्म सांगतो. आणि सगळ्या शास्त्रांचा सार आहे हे ज्ञान. राजगुह्यम काय? कारण की हे जो शाश्वत अच्छा कोण आहे ते पुढे कशाला ठेवलंय? ठीक आहे, राजगुह्यम काय? कारण की हे आत्म्याच्या शाश्वत कार्याबद्दल चर्चा करतात. इटर्नल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सोल तिथे चर्चा होते. आणि फक्त जे आपण म्हणतो की हे फार गुह्य आहे की गुह्यतम आहे, हे सांगतं की कसं जो आत्मा आहे, जो अविनाशी आहे, जो बदलत नाही, त्या आत्म्याविषयी हे कसं शाश्वत आहे. कारण हे ज्ञान शाश्वत आहे, आत्मा पण शाश्वत असायलाच पाहिजे त्यासाठी. त्याविषयी याच्यात चर्चा होते. आणि ज्या व्यक्तीला या ज्ञानाबद्दल अर्धवट माहिती आहे, की ज्याला एक वेगळी वेगळी धारणा आहे, जसं आपले निर्विशेषवादी लोक असतात ते, तर अशा लोकांना हे ज्ञान जरी त्यांच्या समोर असलं तरी त्यांना काय होतं, त्यांना समजत नाही. ते ज्ञान ते त्यांना श्लोक पण पाठ असेल, श्लोकाचा मतित अर्थ जो आहे ऍप्लिकेशन त्यांना समजणार नाही. आणि बऱ्याच वेळ जे आजकालचे जितके पण मॉडर्न एज्युकेशन सिस्टम्स आहेत, हे काय करतात, हे बऱ्याच शरीराशीच ते डील करतात. आत्मा तर खूप दूर झाला, पण मनाशी ते कनेक्ट करत नाही, है ना. तर त्यामुळे हे राजगुह्यम काय आहे? कारण की फक्त याला आपण आपल्या सेन्सेसच्या आधारेपणे समजू शकत नाही. फक्त बाबा चला मी ऐकला श्लोक मला समजला असातला भाग नाही. तो हे ज्ञान करून त्याचं ऍप्लिकेशन करून मग आपण ती गोष्ट समजू शकू. पवित्रम इदम उत्तमम.
तुम्ही ऐकलं असेल ना, ते 4 हे असतात, सिनफुल रिॲक्शनची चेन असते ना ती, बीजम, कुटम, ते सगळं ते. तर याच्या शक्ती आहे की या सगळ्या चेनला ब्रेक करेल. त्यामुळे हे काय आहे? त्यामुळे हे पवित्रम आहे. व्यक्तीला पवित्र करू शकतं. जसं सूर्य जो असतो, जरी एखाद्या ठिकाणी जर एखादा मलमूत्र असेल, त्यातलं जो पाणी तो ते वेगळं करू शकतो, त्याला पण तो पवित्र करू शकतो सूर्य. तसा जो आहे ज्ञानरूपी सूर्य जो आहे, आपल्या चेतने जेव्हा हा उगवतो, ते आपल्या चेतनेमध्ये की आपल्याला असल्या वेगळ्या धारणा असतात, त्या सगळ्यांना तो शुद्ध करून टाकतो. त्यामुळे हे ज्ञान कसं आहे? पवित्रम आहे. हे या चारी या ज्या पापाच्या सायकलला परिपूर्णपणे हे जाळू शकतात, अशी शक्ती आहे या ज्ञानामध्ये. उत्तमम. उत्तमम काय? उत्तम. उत्तम म्हणजे काय? तम म्हणजे काय? अंधकार. तम तम. उत्तम म्हणजे काय? वरती उठणे अंधकारापासून, है ना. तर हे जे ज्ञान आहे, हे आपल्याला तमसोमा ज्योतिर्गमय हे दाखवतं आपल्याला. अज्ञानापासून ज्ञानाकडे घेऊन जातं. आणि हे जे ज्ञान आहे, जे भक्तीचा विषय ज्ञान आहे, हे आपल्याला आपल्या गुणाच्या वरती नेतं. ते 3 गुण आहेत. आणि ते आपल्याला आपल्या सामान्यतेपासून एक असामान्य स्टेजपर्यंत घेऊन जाण्याची ज्यात क्षमता आहे या ज्ञानामध्ये. त्या पवित्रम इदम उत्तमम. पुढे आहे प्रत्यक्ष गमनम. म्हणजे काय? याचा आपण वैयक्तिकपणे याचा अनुभव घेऊ शकतो या गोष्टीचा, है ना. तर आपल्याला ते कसं, आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव कधी होणार? आपण प्रगत वैष्णव संघ करतो, तर आपल्याला समजतं, अरे हे जे भक्त आहेत ना, त्या भक्तीचा हा अनुभव करत आहे. आपल्याला दिसतं ते करायला, त्यांच्यावर आपण राहतो. अनेक गुरु महाराज आहेत, त्यामुळे शक्ती मिळते. आध्यात्मिक शक्ती असली पाहिजे. डायरेक्ट आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो. असं इथे म्हटलंय की जो व्यक्ती हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, त्याचं गान करतो, कुठलाही अपराध न करता, तर अशा व्यक्तीला लगेचच एक विशेष अनुभूती होते. जॉर्ज हॅरिसन हा जो व्यक्ती, ज्यांनी कृष्ण बुकच्या आधी ते लिहिलंय, तर ते ते म्हणत होते, एकदा ते इंग्लंडवरनं कुठेतरी दुसऱ्या देशात कारने चालले होते. तर ते जवळजवळ त्यांनी 15 तास ड्रायव्हिंग केलं आणि 15 तास त्यांनी हरे कृष्ण मंत्र गायला. तर ते म्हटले, मला इतकं फ्रेश वाटलं त्यावेळेस. पहिल्यांदा त्याचा अनुभव झाला, डायरेक्ट परसेप्शन त्यांना झालं किंवा हरे कृष्ण मंत्र हा सामान्य नाहीये. का? हरे कृष्ण मंत्र गायला दुसरं अपराध नाही केले. डायरेक्ट अनुभव आपण घेऊ शकतो त्या गोष्टीचा, या ज्ञानाचा. हे फक्त थेरॉटिकल ज्ञान नाहीये. धर्म्यम. धर्म्यम काय आहे? कारण धर्माची परिपूर्णता इथे आहे. सगळ्यात मोठं जे सवय पुंसान परोधर्मो यथो भक्ती अदोष जे, त्याच्याबद्दलच्या चर्चा होते, त्या पराधर्माबद्दलच्या चर्चा होते. आणि हे जे भक्तीची शक्ती भक्ती एवढी शक्तिशाली आहे की जो व्यक्ती सामान्य धार्मिक कार्य करत असतो, तो पण सत्वगुणात येऊ शकतो. विचार करा, जो आध्यात्मिक कार्य करतो तो एकदम दिव्य ट्रान्ससेंडल, काय म्हणाल, ट्रान्ससेंडल गुडनेस. शुद्ध सत्वात व्यक्तीला प्राप्त करू शकतो. सुसुखम. सुखकर आहे, है ना. एक सकारात्मक अनुभव आपल्या. जसं जे सनत कुमार होते, चतुष्कर सनत कुमार, हे भक्त कसे बनले? जेव्हा त्यांनी तुलसीचे जे दल होते भगवानच्या चरणावर, तिथून आलेला जो एक मकरंद, त्याच्यातला जो आलेला जो सुगंध होता, जो त्याने घेतला, परिवर्तित झाली चेतना परिपूर्णपणे. जे आधी एकदा इम्पर्सनल होते, ते काय झाले, आता भगवंताचे भक्त झाले, अनन्य भक्त झाले. आणि भगवंत प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करतात. पत्रम पुष्पम फलम त्वयम यो मे भक्त्या प्रयश्यति. त्यातलं महत्वाचं काय? ते प्रेमाने व्यक्ती जे भक्त ते आपल्या भगवंताला अर्पण करतो, ती गोष्ट भगवंत ऍक्सेप्ट करतात. आणि भगवंत कुठलं पण पत्रम पुष्पम फलम तोयम, है ना. आणि याला कोणी विशेष व्यक्ती लागतो का अर्पण करायला? कोणी पण व्यक्तीला करू शकतो. अव्ययम. हे कसं आहे? अविनाशी आहे.
जेव्हा अविनाशी बद्दल चर्चा होते, सगळ्यात पहिला व्यक्ती ज्याला या शब्दाचा त्रास होतो ते कोण आहे? मायावादी. भगवंत कसे अविनाशी आहेत त्यांना समजत नाही. त्यामुळे हा जो शब्द आहे हा मायावाद्यांचा खंडन आहे याच्यामध्ये. जसं की आणि या प्रकारे या गोष्टीची चर्चा होतील. तर आपण अजून याच्याविषयी चर्चा पुढच्या वेळेस करूया. पण 12:50 झाले आणि तिथे मला आमच्या सीबीएमची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये जायचंय. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांमुळे मी थोडाफार गीता आणि आध्यात्मिक ग्रंथाच्या मी टचमध्ये आलो. म्हणजे खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळेस संडेला आपण परत एकदा भेटूया. हा, ते त्याचं नाव अॅक्रोनिम, त्याचं काय नाव आहे? गीता अॅक्रोनिम नावाचं बुक येते, गीता अॅक्रोनिम. हा, सुतप प्रभू नावाच्या डेवोटने लिहिलेलं आहे, सुतप. ते त्यांची तर संन्यास झाला त्यांचा आता. नाही, इथे नाही मिळत. स्वयं भगवान केशव महाराज ची सॉफ्ट कॉपी मिळून जाईल, हार्ड कॉपी पण मिळते त्याची. हा, ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला, गीता अॅक्रोनिम. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद ऑनलाईन भक्तांचं पण, जे अपरोक्ष रूपाने इथे होते आणि परोक्ष रूपाने इथे भक्त होते त्यांचं पण धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे गुरुजींना कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रणाम प्रभूजी. हा, ते काय जीबीसी मीटिंग पुण्यात आहे ना, 10 मिनिट, 10 हे प्रभूजी 1:30 पर्यंत घेतात कधी कधी. यांनी लवकर जरा त्यांची जीबीसी मीटिंगची त्यांना तयारी करायची म्हणून त्यांना तिकडे जावं लागतं.